सहृदय सोसायटीचे सर्व संबंधित पदाधिकारी आणि या व्याख्यानाला उपस्थित असणारे सर्व सुहृद, प्रेम या विषयाशी बोलणं हे काहीच अथकपणानं करण्याची बाब आहे आणि अनेक वेळेला ते निरर्थक पण आहे. म्हणजे निरर्थक या अर्थानं पण आहे की त्यातून खरोखरच कितपत सार्थ किंवा अर्थगर्भ मांडणी करता येईल याच्याविषयी संशयच असतो. आणि त्यामुळे लका नावाच्या विचारवंतांना प्रामुख्यानं प्रेमाविषयी बोलणं, विशेषतः वैज्ञानिक किंवा विश्लेषक चौकटीत बोलणं म्हणजे एक जिव्हान्स आहे, म्हणजे परमानंदाचा प्रत्यय आहे, अशी एक संकल्पना मांडलेली आहे. नंदलेस प्रेमाच्या प्रत्येकाचा अनुभव भिन्न भिन्न असतो. प्रेमाच्या प्रत्येकाच्या संकल्पना भिन्न भिन्न असतात आणि त्यामुळं प्रेमाच्या विषयी एक शास्त्रीय चौकटीमध्ये विचार विनिमय करणं हे थोडस त्रासदायक पण असतं, पण गरजेचं पण असतं. काहीस प्रेमाविषयी बोलण्यापूर्वी काही सैद्धांतिक भूमिका जी मी माझ्या लेखातून मांडली आहे त्याची काहीशी उजळणी आज करूयात. पहिली गोष्ट म्हणजे की प्रेम गोष्ट समजून घेण्यासाठी, प्रेम काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रामुख्यानं दोन आकृतीबंध आहेत. एक म्हणजे प्रेम हा एक भाषेचा व्यवहार आहे आणि तो एक निरंतर पातळीवरती होणारा भाषेचा व्यवहार आहे. प्रेम आणि भाषेचा व्यवहार हे एकमेकांपासून विलग करता येत नाही. भाषेचा व्यवहार हा प्रेमामध्ये अत्यंत मध्यवर्ती आहे. आणि दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की जी या अनुषंगानं कळीची आहे, ती म्हणजे की सामाजिक संस्था. प्रेम एक इन्स्टिट्यूशन म्हणून, एक सामाजिक संस्था म्हणून काय आहे तिचं आकलन ही दुसरी एक गोष्ट. भाषिक व्यवहार आणि दुसरी बाब सामाजिक संस्था या रूपामध्ये प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न गरजेचा आहे. अर्थातच प्रेमासंबंधातली काही सिद्धांतनं जी लोकांनी मांडली त्याच्यामध्ये लाका नावाच्या विचारवंताचा मी उपयोग केलेला आहे. लाकाचं जे विवेचन आहे ते विवेचन साधारणतः फ्राईडच्या वैचारिक चौकटीमध्येच पुढे जातं. फ्राईडनं प्रामुख्यानं प्रेमाला इन्स्टिंक्च्युअल लिबिडनल ड्राईव्ह असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते उपजत प्रेरणा आहे. त्याच्याबद्दलचं जे आकलन आहे, प्रेमी उपजत प्रेरणा असं आहे. इन्स्टिंक्च्युअल आहे, उपजत आहे. लिबिडनल तो रती प्रेरणा असा शब्द वापरतो आणि तो रती प्रेरणा आहे असं त्याचं म्हणणं आहे. अर्थातच लिबिडनलचं भाषांतर तुम्ही काय करता मानसशास्त्रामध्ये त्यानुसार त्याचा अर्थ तुम्ही घेऊ शकता. आणि तीच कल्पना घेऊन लाकानं आपलं प्रेम विषयक सिद्धांत जे आहे ते विकसित केलेलं आहे. सायकोअनालिसिस ज्याला म्हटलं जातं, त्या सायकोअनालिसिसचा एक मर्यादा अशी आहे की ती कळत न कळत व्यक्तीला केंद्रवरती मांडते आणि व्यक्तीच्या एकंदरीतच मानसिक आकृतीबंधाचा उलगडा करायचा प्रयत्न करते. परंतु कुठली व्यक्ती ही समाजात असते आणि त्यामुळं व्यक्तिकेंद्री मनोविश्लेषणाचा आकृतीबद्ध अनेक वेळेला हा एका अर्थानं अपुरा असतो. त्यातून खऱ्या अर्थानं मानसशास्त्रीय सत्याचा वेध घेता येईल अशी शक्यता नसते आणि त्या अर्थानं मनोविश्लेषणाच्या चौकटीतली अनेक सिद्धांतनं ही सिद्धांताच्या प्रारूपामध्येच राहतात. अनेक वेळेला त्याचा वास्तवाशी संबंध हा कमी प्रमाणात असलेला दिसतो. असं असताना सुद्धा मी लकाला या अनुषंगानं महत्वाचं मानतो, कारण लकानं काही प्रमाणात निनिवेच्या बद्दलचं चिंतन जे केलं ते फ्राईडपेक्षा वेगळं आहे. लकानं सर्वसाधारणरित्या लिंग्विस्टिक्स भाषेचा आणि मानसशास्त्राचा सर बहुतेक म्यूट झाला आहे चुकून तुमचं हे. सरांना
ऐकू येते का? हो सर, आता येते आहे ऐकू. आणि फक्त माझी सहभागींना एक विनंती आहे की स्वतःचं माईक प्लीज म्यूट करा, जेणेकरून ऐकू आपल्याला येते का? शांततेत. हो सर, स्पष्ट ठीक आहे. ऐकू येते. लाखा याचं जे विवेचन आहे त्याचे काही 2-3 मुद्दे आपण फक्त पाहणार आहोत. एक म्हणजे तो वास्तवाचे 3 एका अर्थानं अंग मांडतो. वास्तवाचं एक रियल अंग तो मांडतो, आणि दुसरं जे आहे ते काल्पनिक अंग मांडतो, आणि तिसरं जे आहे ते प्रतिकात्मक अंग मांडतो. आणि त्यामुळं वास्तवासंबंधामध्ये जी भूमिका लाका घेतो त्याच्यामध्ये हे 3 एका अर्थानं मुद्दे महत्वाचे आहेत. फार गोंधळात न पडता सुद्धा 2 गोष्टी मात्र खरंच गोष्ट आहे की म्हणजे प्रेम ही कल्पना म्हटली तर ती जो वास्तव आहे, प्रेम ही कल्पना म्हटलं की त्याचं एक विशिष्ट पातळीवरती कल्पना विश्व आहे, आणि प्रेम ही कल्पना म्हटली की त्याचं एक विशिष्ट पातळीवरती असलेलं प्रतिमा विश्व आहे. तेव्हा वास्तव, त्यानंतर कल्पना विश्व आणि प्रतिमा विश्व याची एक अभिन्न अशा स्वरूपामधला एक साक्षात्कार क्रिया किंवा एक विशिष्ट पातळीवरती असलेलं त्याचं एक आंदोलन या स्वरूपात प्रेमाचा अनुभव होत असतो. तिन्ही गोष्टी, एक म्हणजे की वास्तव प्रेमाचा अनुभव, दुसरा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कल्पना, आणि तिसरा म्हटल्याप्रमाणे हे प्रतिमा, या 3 विश्वांमध्ये प्रेम नावाची संकल्पना ही आपल्याला समजून घ्यावी लागते. यातला पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा नीट समजून घ्या की तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा काय करत असता. तर प्रेम करताना तुम्ही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या स्वरूपामध्ये एकमेकांचा संबंध उभा करत असतात. म्हणजे उदाहरण सांगायचं तर प्रेमिक आणि प्रेमपात्र असा हा संबंध उभा राहतो. म्हणजे कुणीतरी कोणावर तरी प्रेम करतं. अर्थातच हे रेसिप्रोकल असतं, एकमेकांना एकमेक करतात, परस्पर देई असलं तरी देखील प्रेम करणारा प्रेमिक हा एका अर्थाने सब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट प्रेमपात्र असतं. प्रेमपात्र स्वतः प्रेम करत असेल तर ते प्रेमिक बनतं, आणि त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो दुसरा बनतो. असा ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट असा संबंध जो आहे तो संबंध प्रेम संबंधांमध्ये महत्वाचा असतो. आता हा जो प्रेम संबंध बनतो त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होते, ती म्हणजे की कुणावर प्रेम केलं जातं. तर कळत न कळत ही गोष्ट घडते, त्याला नार्सिसिस्ट प्रेम असं लाका म्हणतो. नार्सिसिस्ट प्रेम म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वतःचीच प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेवरती प्रेमपात्र जे आहे ते प्रेमपात्र हे सरकवलं जातं. म्हणजे प्रेमपात्र जे आहे ते प्रेमपात्र हे स्वतःच्या प्रतिमेचा भाग म्हणून उभं केलं जातं आणि त्याच्यावरतीच प्रेम केलं जातं. ही नार्सिसिस्ट प्रेमाची चौकट आहे आणि त्याचा खुलासा काहीसा त्याने केलेला आहे. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट त्याचं जे म्हणणं आहे ते असं आहे, ते फार महत्वाचं आहे, ते म्हणजे की जेव्हा प्रेम केलं जात असतं तेव्हा कळत न कळत एक विशिष्ट पातळीवरती संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो, आणि हा संबंध कल्पनेच्या परिघामध्ये काम करत असतो. कल्पनेच्या परिघामध्ये एक प्रतिमा प्रेमपात्राची घडवली जात असते, आणि प्रेमपात्राची जी प्रतिमा घडवली जात असते त्या प्रेमपात्राच्या प्रतिमा घडवण्यामध्ये स्वप्रतिमेचे अंश हे प्रक्षेपित केले जात असतात, आणि त्या चौकटीमध्ये हा संबंध जो आहे तो संबंध उभा केला जातो. आणि सगळ्या प्रकारच्या प्रेम संबंधांमध्ये कल्पनेचं एक अंग असतं, आणि प्रेमपात्राची म्हणून एक कल्पना रचली जात असते, ती स्वप्रतिमेच्या एका अर्थानं पडछायेमधून रचली जात असते, आणि तो जो संबंध उभा राहत असतो तो काल्पनिक संबंध असतो. दुसरा एक महत्वपूर्ण मुद्दा जो तो सांगतो तो म्हणजे समन्वयन आणि साक्षात्काराची प्रक्रिया, की जिथं प्रामुख्यानं प्रतिकात्मक संबंध उभा राहत असतो. प्रतिकात्मक संबंध भाषेशिवाय उभा राहत नसतो. भाषा आणि प्रतिमा याचं एक मुख्य आकृतीबंध आहे, आणि त्यामुळे अर्थातच जेव्हा तुम्ही संवाद करू लागता, एकमेकांशी बोलू लागता, तेव्हा एक विशिष्ट प्रकारे पातळीवर तुम्ही जोडले जाता आणि एकमेकांचा संवाद उभा राहतो. आणि हा जो संवाद उभा राहत असतो त्या संवाद उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कळत न कळत एक जो काही प्रेमाचा प्रतिमा विश्व जे आहे ते प्रेमाचं प्रतिमा विश्व उभं राहताना दिसतं. आपण त्याचे तपशील किंवा याचे उदाहरण नंतरच्या एका चौकटीत घेऊ,
सध्या आपण हा आकृतीबंध घेऊ. दुसरं एक विवेचन जे आहे ते विवेचन हे एरिक फ्रॉमचं आहे. एरिक फ्रॉम यांनी प्रेमाविषयीचं एक महत्वाचं विवेचन केलंय. त्याच्या पुस्तकाचं नाव आर्ट ऑफ लव्ह. त्यानं प्रेमाचा जो संपूर्ण संबंध आहे तो सहचर्यभावी प्रेम जो आहे, म्हणजे एकत्र राहणं, एकत्र राहून प्रेमाचा विशिष्ट पातळीवरचा प्रत्यय घेणं, हा जो प्रेमाचा प्रत्यय हा घेतला जात असतो त्याच्यामध्ये ते 4 महत्वाचे कॉम्पोनंट मांडतात. म्हणजे परस्परांच्या विषयीचा आदर हा या प्रेम संबंधांमध्ये महत्वाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट एकमेकांची काळजी करणं हेही महत्वाचं असं ते म्हणतात. तिसरं म्हणजे जबाबदारी पार पाडणं, एकमेकांनी एकमेकांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं. सहजीवनामध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या सहचार्य भावी प्रेमामध्ये तुम्हाला जबाबदारी पार पाडण्याचा मुद्दा दिसतो. आणि चौथा जो महत्वाचा घटक आहे तो ज्ञान विनिमय करणे, संवाद करणे, आणि या ज्ञान विनिमयाचा हा चौथा कॉम्पोनंट असतो. प्रेम या संकल्पनेचा हा एक आकृतीबंध मुख्यतः एरिक फ्रॉम सांगतात. आता ही एक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आपण जाती समाजामध्ये आणि विशेषतः ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा ब्रिटिश भारतात आले, जेव्हा जातवर्गीय समाज निर्माण झाला, तेव्हा जातवर्गीय समाजामध्ये नेमकी ही प्रेम कल्पना कशी साकार झाली याचा विचार करावा. आता 2 गोष्टी समजून घ्या. प्रेम ही एक वैश्विक बाब आहे आणि त्या अर्थानं त्याच्या प्रेरणा ज्या आहेत त्याची एक वैश्विकता आणि त्याचा आविष्कार जो आहे त्याची एक वैश्विकता आपल्याला सर्व जगामध्ये पाहायला मिळते. परंतु शेवटी प्रेम हा एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे, बंध आहे, आणि हा बंध सामाजिक बंध आहे. आणि त्यामुळे सामाजिक संस्थेच्या आकृतीबंधामध्ये प्रेम आविष्कृत होत असतं. या अर्थानं त्या समाजातल्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्था प्रेमाच्या या आविष्काराला एका अर्थानं बांधत असतात किंवा या एका अर्थानं छेदत असतात. त्यामुळे प्रेम ही जरी वैश्विक भावना असली, प्रेम जरी वैश्विक एका अर्थानं प्रत्यय असला तरी देखील त्याचा एका अर्थानं प्रादेशिक किंवा देशिक संदर्भ असतो. आणि तिथं ज्या प्रकारच्या सामाजिक संस्था असतात, तिथं ज्या प्रकारची भाषा असते, त्या भाषेच्या आकृतीबंधामध्ये आणि तिथं असलेल्या एका अर्थानं सामाजिक संस्थाच्या आकृतीबंधामध्ये प्रेम व्यक्त होत असतं, प्रेम आविष्कृत होत असतं. प्रेमाचे विचार किंवा कल्पना या पुढे येत असतात. प्रेमाचा नेमका विचार काय हा प्रत्येक एका अर्थानं देशानुसार बदलतो आणि त्याच्या कल्पना पण भिन्न भिन्न राहतात. इथं या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा प्रेमाची एक नवी कल्पना भारतात दाखल झाली. प्रेमाची कल्पना भारतात दाखल झाली म्हणजे काय झालं त्याच्या फार खोलात आपल्याला जायला नको, पण तो साधारणपणे 3-4 मुद्दे आपण समजून घेतले पाहिजेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रेम याचा आकृतीबंध भारतात पहिल्यांदा ब्रिटिश वसाहतवादाबरोबर आला. म्हणजे युरोपीय समाजामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वानं आपली मांड पक्की रोवलेली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनलाइटमेंट नंतर चिंतन उभं राहिलं, स्वतंत्र समता बंधुतेचा विचार उभा राहिला, स्त्री स्वातंत्र्याचं वारं जे आहे ते वारं व्हायला लागलं. स्वतः खुद्द जॉन स्टुअर्ट मिलनं स्त्रियांची परवशता याच्यावरती लेखन केलं. त्यानं लिबर्टीचा एका अर्थानं दुसऱ्या बाजूला स्त्रियांची परवशता म्हणून एका अर्थानं विस्तार केला. तेव्हा तुम्हाला लक्षात असेल की लिबरल जी एक तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य आहे. आणि युरोपीय समाजामध्ये किंवा इंग्लंडमध्ये प्रामुख्यानं प्रेम या संकल्पनेला व्यक्ती स्वातंत्र्याचा आकृतीबंध होता. म्हणजे पुरुषानं स्त्रीची किंवा स्त्रीनं पुरुषाची प्रेमिक किंवा प्रेमिका म्हणून निवड करण्यासाठी दोघांनीही किंवा लग्न करण्यासाठी विवाह करण्यासाठी दोघांनीही एकमेकांना निवडणं गरजेचं आहे, एकमेकांना पसंत करणं गरजेचं आहे. हा जो विचार आहे तो विचार हा पूर्णतः युरोप मधला विचार आहे. युरोपमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य विशेषतः भांडवली व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार जेव्हा भांडवली एका अर्थानं औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झाला किंवा फ्रेंच क्रांतीनंतर विकसित झाला त्याच्या आकृतीबंधामध्ये प्रेमाचं हे प्रारूप ज्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे अधिष्ठान आहे प्रेम या संबंधाचं ते
त्या प्रेम संकल्पनेचा आकृतीबंध आहे. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट या प्रेम संबंधामध्ये महत्वाची आली. अर्थातच हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एकमेकांची निवड करता तेव्हा कोर्टशिप म्हणजे तुम्ही एकमेकांशी संवाद करणं, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, तुम्ही एकमेकांना आकृष्ट करायचा प्रयत्न करणं, तुम्ही एकमेकांना भुलवण्याचा प्रयत्न करणं, तुम्ही एकमेकांना रिझवण्याचा प्रयत्न करणं, हे या एकंदरीतच व्यक्ती स्वातंत्र्यवादी प्रेम कल्पनेमध्ये अभिप्रेत होतं. त्यामुळे दुसरी कल्पना आपल्याला दिसते म्हणजे कोर्टशिपची, म्हणजे तुम्ही प्रणयराधन केलं पाहिजेत, प्रियाराधन केलं पाहिजेत. आणि प्रियराधन करणं म्हणजे एकमेकांना समजण्यासाठी, एकमेकांच्या एका अर्थानं वैचारिक विनिमयासाठी वेळ देणं, ही दुसरी गोष्ट प्रेम संबंधाचा आकृतीबंध म्हणून या युरोपीय समाजामध्ये ही उभी राहिलेली होती. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला समजली पाहिजे ती म्हणजे इंटिमसी, द आयडिया ऑफ इंटिमसी. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या संबंधामध्ये जिवलग आहात. तुमची एकमेकांची जी काही संवाद आहे, तुमचा एकमेकांचा संबंध आहे, हा संबंध हा विशिष्ट आहे, हा विलक्षण तरल आहे, हा विलक्षण एका अर्थानं एकात्म आहे, एक जीव आहे. अशी एक कल्पना जी आहे ती कल्पना इंटिमसीमध्ये अभिप्रेत आहे. इंटिमसी ही प्रामुख्यानं एकमेकांच्या संबंधातील समत्वाचा आणि अत्यंत निकटचा जवळीकीचा बंध आहे. त्यामुळे ही जवळीकीची कल्पना, इंटिमसीची कल्पना ही युरोपीय प्रेमाचा आकृतीबंधातून येते. म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात येईल की जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले तोपर्यंत भारतामध्ये या प्रकारची प्रेम कल्पना नव्हती. म्हणून म्हटलं की प्रेम कल्पनेचा आविष्कार प्रदेशनिहाय भिन्न भिन्न राहिलाय. त्या समाजामध्ये ज्या ज्या प्रकारच्या सामाजिक संस्था, ज्या प्रकारची भाषा राहिली त्यानुसार त्याचा एक विशिष्ट पातळीवरचा आविष्कार राहिलेला आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रेमाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये काही सूत्र दिसतात. एक म्हणजे की प्रेम ही कल्पना, प्रेम हा प्रत्यय हा चकित करणारा असतो. म्हणजे लाखानं त्याला ट्रॉमॅटिक म्हटलेलं आहे किंवा त्याला धक्कादायक भेट असा शब्द वापरलाय. म्हणजे हा ट्रॉमा काय असतो की अचानकपणानं तुम्हाला असा प्रत्यय येतो ओळखी असलेल्या माणसाच्या किंवा अनोळखी अपरिचित असलेल्या माणसाच्या संबंधात की तुम्ही त्याच्यावरती नितांत प्रेम करायला लागतात. तो जो क्षण आहे की त्या क्षणाला तुम्ही प्रेमात पडता तो धक्कादायक अनुभव असतो. आणि ती धक्कादायक जो अनुभव आहे त्या अनुभवाचं एका अर्थानं कारण काय आहे, हा असा अनुभव तुम्हाला काय येतो, कुठून येतो, असा जर विचार तुम्ही करायला लागलात तर त्याच्या पाठीमागे काही संस्थात्मक आणि एका अर्थानं भाषिक म्हणून आकृतीबंध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा नीट समजून घेणं गरजेचं आहे. एक तर गोष्ट अशी की भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांच्या येण्यापूर्वी भारतामध्ये प्रेमाची एक संकल्पना ही उपस्थित होती. म्हणजे प्रेम या संकल्पनेविषयी भारतात जणू काही नव्हतंच असं नव्हतं. कारण स्त्री पुरुष संबंध होता आणि स्त्री पुरुष संबंधाबरोबर विवाह संबंध होता आणि त्यामुळे प्रेम ही संकल्पना जी आहे भारतीय एका अर्थानं समाजात सुद्धा नांदत होती आणि ती प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापासून किंवा आधुनिक काळापर्यंत सातत्यानं नांदलेली कल्पना. अर्थातच ही कल्पना जी आहे या कल्पनेला जे एका अर्थानं आकृतीबंध आहेत ते तर्काचे. म्हणजे प्रेम हे जो संपूर्ण आविष्कार आहे हा स्त्री पुरुषांनी एकमेकांच्याकडे कसं बघायचं, प्रेमिकांनी प्रेयसीकडं, प्रेयसीनं प्रेमिकाकडं कसं बघायचं किंवा एका अर्थाने एकमेकांनी एकमेकांच्याकडे कसं बघायचं, हा आकृतीबंध प्रामुख्यानं उभा राहतो तो पितृसत्तेच्या दायऱ्यात जगभरामध्ये. त्यामुळे प्रेम संबंधाला घडवणारी संस्थात्मक एका अर्थानं भानगड काय असेल तर ती आहे पितृसत्ता. पितृसत्तेच्या चौकटीमध्ये पुरुषत्वाचा आणि पितृसत्तेच्या चौकटीत स्त्रीत्वाचा विचार उभा राहतो. आणि हा जो विचार उभा राहतो हा विचार भारतामध्ये प्रामुख्यानं ब्राह्मणी पितृसत्तेचा प्रभाव असल्या कारणामुळे त्याची एक वेगळी घडण भारतात झाली. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर युरोपमधली पितृसत्ता एका अर्थानं पुरुषाच्या उदारतेचा आकृतीबंध पुढे येते. पुरुषानं सौजन्य दाखवणं, पुरुषानं स्त्रीला एका अर्थानं औदार्य दाखवणं
हा भाव जो आहे तो युरोपीय समाजामध्ये महत्वाचा बनतो आणि स्त्रीनं ते औदार्य स्वीकारणं, सौजन्य स्वीकारणं, तिनं विनयशील असणं, अशा एकानं पितृसत्तेचा आकृतिबंध युरोपमध्ये दिसतो. भारतीय समाजामध्ये विशेषतः ब्राह्मणी पितृसत्तेच्या आकृतिबंधामध्ये भारतामध्ये स्त्री आणि पुरुष या संकल्पनांचं एक खास दळणदळण होते आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं स्त्रीचं जे एक रूप घडवलं जातं ते रूप आणि पुरुषाचं त्या तुलनेमध्ये जे रूप घडवलं जातं ते रूप प्रेम संबंधासाठी एकमेकांच्याकडनं अपेक्षा करायला लागतं. कारण प्रेम संबंध घडण्यामध्ये लाका म्हणतो लॅकची म्हणजे अभावाची एक महत्वाची भूमिका असते आणि हा अभाव जो आहे तो फार महत्वाचा आहे. ह्या अभावाच्या कल्पनेनं प्रेमिकानं आपल्यातला अभाव दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी प्रेमिकाला बदलण्याची भूमिका प्रेमिकाच्या चौकटीमध्ये आपण स्वीकारत असतो. म्हणजे प्रियसीला किंवा प्रेमपात्राला बदलण्याचा सतत एका अर्थानं इच्छा आकांक्षा जागृत होत असतात आणि याचा एक अभावबाणाचा आकृतिबंध जो आहे तो अभावबाणाचा आकृतिबंध काम करत असतो. हे जे काही लाकाचे सिद्धांत आहेत ते आपण जर भारतीय सामाजिक संदर्भात पाहिले तर आपल्याला काय लक्षात येतं तर प्रामुख्यानं स्त्री आणि पुरुषत्वाच्या एका अर्थानं विरोधात्मक आकृतिबंध घडवला जातो. म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे ते म्हणजे डिस्कोर्स नावाची संज्ञा. डिस्कोर्स म्हणजे सर्वसाधारणरित्या तुम्ही विधानं कशी करता, अर्थ कसे लावता याचा एक विशिष्ट पातळीवरती साचा. आता हा साचा जो आहे तो साचा भारतीय समाजात कसा बनतो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली गोष्ट ती म्हणजे की भेद उभा करणं, साम्य उभा करणं, वर्गीकरण करणं आणि उत्तरंड रचना. तुम्हाला या गोष्टी स्त्रीच्या चित्रणामध्ये स्त्रीच्या रिप्रेझेंटेशन मध्ये महत्वाच्या मानते. स्त्रीचा ऑब्जेक्ट म्हणून स्त्रीचं वस्तुकरण म्हणून एक निर्मिती केली जाते. स्त्रीला ते ऑब्जेक्ट नंतर सब्जेक्ट म्हणतं. म्हणजे जेव्हा ते वर्णन स्त्रीचं केलं जातं ते स्त्रीचं वर्णन नंतर स्त्रीचं एका अर्थानं कर्तेपण बनतं कारण त्यामध्ये स्त्रिया स्वतःला उभ्या करतात. म्हणजे पत्नी काय याचं एक वर्णन केलं जातं, त्याचं एक वस्तुकरण केलं जातं, त्याचं एक रिप्रेझेंटेशन केलं जातं आणि ते वर्णन स्त्रिया स्वतःहून आपल्या अंगी धारण करतात आणि सब्जेक्ट बनतात. म्हणजे त्याचं कर्तेपण त्या निभावू लागतात. असा हा जो एक सर्वसाधारणरित्या प्रोसेस प्रक्रिया काम करत असते. त्या प्रक्रियेच्या अनुषंगानं आपण हा मुद्दा थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. 3-4 गोष्टी आपण पटकन समजून घेऊ. एक म्हणजे सातत्यानं स्त्री पुरुष विरोधाचा आकृतिबंध या वर्णनामध्ये काम करतो. स्त्री आणि पुरुष याचं वर्णन, याचं आकलन, याचं विधान हे एकमेकांच्या विरोधात केली जातात. सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय स्त्रिया चंचल असतात. स्त्रिया चंचल असतात हे जेव्हा सांगितलं जातात तेव्हा पुरुष चंचल नसतात असं एक अध्यारूत विधान असतं आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रकारच्या विरोधाभासी रूपामध्ये स्त्री आणि पुरुष यांना उभं केलं. स्त्रिया नाजूक असतात तर पुरुष हे रासवट असतात. स्त्रिया या अबला असतात तर पुरुष हे सबला असतात. असा एक विरोधात्मक भेदात्मक आकृतिबंध स्त्री पुरुष चित्रणामध्ये मध्यवर्ती असतो आणि हा सातत्यानं स्त्रियांच्या विषयी विधानं करत असताना, स्त्रियांच्या विषयीचं विचार मांडत असताना, स्त्रियांचं एका अर्थानं प्रतिमा रंगवताना, स्त्रियांचं एका अर्थानं विवेचन करताना वापरला जात असतो. दुसरा आकृतिबंध काय स्त्री एकंदरीत विधान करण्याचा तो आहे स्त्रीला पशूंच्या सानिध्यात ठेवायचा. स्त्रीला पशूच्या सानिध्यात ठेवल्या कारणामुळं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होते की स्त्रियांवरती बंधनं लादण्याची गोष्ट आहे. पशु जो आहे तो पशु हा अनिवार्य आहे. तो पशु जो आहे तो त्याच्या एकंदरीत इच्छा आकांक्षा आणि वर्तन या संदर्भामध्ये अनिवार्य आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. तो नियंत्रण विरहित आहे आणि त्याच्यामुळे त्याला नियंत्रण ठेवल्याशिवाय चालत नाही. त्यामुळे एक नियंत्रण ठेवण्याचा आकृतिबंध स्त्रियांना सातत्यानं बंधनात ठेवलं पाहिजेत. स्त्रियांना सातत्यानं जाचात ठेवलं पाहिजे. स्त्रियांच्यावरती हिंसा लादली पाहिजेत. या गोष्टी पशुत्वाच्या चौकटीमध्ये स्त्रियांचा संबंध जोडण्यातून उभ्या राहतात आणि सर्वसाधारणरित्या स्त्रियांना मनुष्यापेक्षा म्हणजे पुरुषापेक्षा कमी प्रतीचं मांडण्याचा एक पितृसत्ताक विचार जो आहे तो विचार
यामध्ये मध्यवर्ती असतो आणि त्यामध्ये पशुत्व आणि स्त्री यांचा एक विशिष्ट प्रकारचा संबंध जोडला जातो आणि त्या संबंधातून स्त्रियांच्यावरची बंधनं आणि स्त्रियांच्या एकंदरीत हिंसेचा विचार विकसित होत असतो. तिसरी एक महत्वपूर्ण गोष्ट यामध्ये घडते. भारतीय परंपरेमध्ये स्त्री आणि शूद्र यांचं वर्णन अधिकारविहीन गट म्हणून केलं जातं. सातत्यानं धर्मशास्त्रामध्ये स्त्री आणि शूद्र यांचं वर्णन एकत्र येतं. काय म्हणून येतं? अधिकारविहीन लोक आहेत, त्यांना कोणते अधिकार नाहीत, शिक्षणाचा अधिकार नाहीत, किंवा दुसऱ्या बाजूला वैदिक कर्मकांडाचा अधिकार नाहीत. शूद्र म्हणजे एका अर्थानं दास असले पाहिजेत. तर दास या चौकटीमध्ये, अधिकारविहीन या चौकटीमध्ये त्यांची तुलना ही शूद्रांबरोबर केली गेली आणि त्यातून स्त्री म्हणजे काय, स्त्रीत्वाच्या संबंधातली विधानं करण्याचा आकृतिबंध रचला गेला. हा आकृतिबंध फार जटिल आहे. आपण त्याच्या खोलात जरी गेलो नाही तरी देखील खूप एका अर्थानं मला तर गुंतागुंतीच्या रचनांमधून स्त्री प्रतिमान उभं करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय दिसतो आपल्याला, तर स्त्री जी आहे ती स्त्री हिची एक टोकाची प्रतिमा स्त्री धर्म म्हणून तयार केली गेली आणि दुसरी प्रतिमा स्त्री चरित म्हणून निर्माण केली गेली. स्त्री चरितामध्ये स्त्री ही जी आहे ती प्रामुख्यानं ही नकारात्मक चौकटीत रंगवलेली आहे आणि स्त्री धर्मामध्ये स्त्री जी आहे ती प्रामुख्यानं तुम्हाला आदर्श म्हणून रेखाटली गेलेली आहे. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः ब्राह्मणी पितृसत्तेनं स्त्रियांच्या निंदेचं, मिसोजनीचं एक पूर्णच्या पूर्ण एका अर्थानं परंपराच घडवलेली आहे. भारतीय विशेषतः ब्राह्मणी परंपरेमध्ये मिसोजनी ज्याला म्हटलं जातं, स्त्री निंदा म्हटलं जातं, ती स्त्री निंदा मध्यवर्ती आहे आणि स्त्री निंदा नावाचा जो आकृतिबंध आहे तो आकृतिबंध हा स्त्री वर्णनाचा, स्त्री विषयक अर्थ लावण्याचा एक महत्वपूर्ण आकृतिबंध म्हणून उभा राहताना दिसतो. अर्थातच हे तुमच्या लक्षात आलं तर स्त्री धर्म सुद्धा एका अर्थानं एक विशिष्ट पातळीवरचं टोकाचं प्रतिमान आहे. पुरुष हा व्यभिचारी असला, पुरुष दारुडे असला, पुरुष बारकुटा असला तरी एका अर्थानं देवासारखं पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजेत असा जो एका अर्थानं स्त्री धर्माचा अर्थ आहे, पातिव्रत्य धर्माचा अर्थ आहे, अतिरेकी आहे. ह्या दोन प्रतिमा ज्या आहेत या दोन प्रतिमांच्या मध्येच स्त्रीचं वर्णन करणं, एक तर स्त्री ही माता, स्त्री ही उत्तम आदर्श माता, आदर्श पत्नी, नाहीतर ती वेसवा, नाहीतर ती कुलटा, अशा एका अर्थानं तीव्र अशा प्रतिमानांच्या द्वंद्वांमध्ये स्त्री वर्णनाचा आकृतिबंध उभा राहतो. या अशाच एका अर्थाचे तपशील खूप सांगता येतील. याच चौकटीमध्ये स्त्रीच्या वस्तुकरणाचा एक आकृतिबंध घडतो. स्वामित्व हे पुरुषांच्या ठाई आणि दास्यत्व हे स्त्रींच्या ठाई असा हा संबंध जो आहे तो संबंध स्त्री पुरुषांचा संबंध म्हणून स्थापित केला जातो. स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या संबंधामध्ये उभे राहत असताना प्रामुख्यानं या रचनेमध्येच उभे राहिले पाहिजेत असा हा आग्रह आहे. यात स्त्रियांच्या वस्तुकरणाबद्दलचे साधारणतः 3 प्रारूप पाहायला मिळेल. एक तर प्रारूप आहे म्हणजे तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर स्त्रियांना पूर्णतः श्रम करणारा, राबणारा, त्याग करणारा, असीम पातळीवरती एका अर्थानं स्वतःचं पूर्णताच्या पूर्ण समर्पण करून कुटुंबाला, किंबहुना मुलांना किंवा पतीला सर्वस्व अर्पण करणारा देह असं स्त्री देहाचं एक वर्णन आपल्याला आढळतं. दुसरं स्त्री देहाचं वर्णन जे आहे त्या वर्णनामध्ये प्रामुख्याने स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून वर्णन केलं जातं. सगळी साहित्य बघा, सर्व साहित्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण घेतलं याचा उल्लेख ताराबाई शिंदेंनी केलेला आहे. ताराबाई शिंदेंनी प्रामुख्यानं भर्तृहरीच्या नीतिशतकाचा, भर्तृहरीच्या शृंगार शतकाचा आणि भृतृहरीच्या वैराग्य शतकाचा उल्लेख केला. त्यातला एक श्लोक हा ताराबाई शिंदेने दिलेला आहे. या भर्तृहरीच्या कवितेमध्ये, भर्तृहरीच्या या एका अर्थानं संस्कृत कवितेमध्ये आपल्याला स्त्रीचं वस्तुकरण करण्याची 3 प्रारूप मिळतात. स्त्री नीतिशतकमध्ये एक नीतिमान स्त्री म्हणून स्त्री देहाचं वर्णन आहे. दुसऱ्या बाजूला शृंगार शतकामध्ये एका अर्थानं सुंदर देह म्हणून तिचे डोळे, तिचे केश, तिची जीवनी, तिचे स्तन, तिच्या मांड्या, या सगळ्या स्त्री अवयवाचं
साध्यंत वर्णन केलेलं आहे आणि त्यासाठीच्या प्रतिमा वापरल्या गेल्यात आहेत. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, या तिन्ही प्रकारच्या प्रतिमा वस्तुग्रहण करताना प्रामुख्यानं पुरुष केंद्री चौकटीत केलं जातं. करता पुरुष आहे, एजन्सी पुरुषाची, पुरुषच या प्रकारचं वर्णन करतो आहे, स्त्रिया हे वर्णन करत नाहीयेत. पुरुष ह्या प्रकारचा वर्णनाचा आकृतीबद्ध रचतोय आणि तो आहे भर्तृहरी. आणि भर्तृहरी प्रमाणच तुम्हाला महाभारत, रामायण किंवा तत्सम सगळे जे अगदी श्रीधरापर्यंतचे सगळे कवी स्त्रियांचं वर्णन करत असताना हे नीतिमान या चौकटीत, स्त्री धर्माच्या चौकटीमधल्या एका अर्थानं त्यागी देहाचं वर्णन करतात, कष्ट करणाऱ्या देहाचं वर्णन करतात, असीम त्याग करणाऱ्या देहाचं वर्णन करतात. आणि तो आकृतीबंध आहे. आणि उपभोग वस्तू, भोगाची वस्तू म्हणून स्त्रियाचं वर्णन करतात. त्या स्त्रियांच्या हेतूला, स्त्रियांच्या इच्छेला, स्त्रियांच्या व्यक्तित्वाला कोणताही अर्थ नसतो. आणि ही जी बाब आहे, ही बाब ही सगळ्यात महत्वाचे इंडिव्हिज्युअलायझेशन, स्त्रीच्या व्यक्तित्वाला किमान सुद्धा आदर नसतो. स्त्रीचं व्यक्तित्व हे अंगीकारलंच जात नाही, स्वीकारलंच जात नाही. इथं तिसरी गोष्ट उभी राहते ती म्हणजे वैराग्य शतक. वैराग्य शतकामध्ये, शृंगार शतकाच्या नंतर वैराग्य शतक येतं, त्याच्यामध्ये स्त्री हा डिकेइंग देह आहे, हे सर्व नश्वर आहे आणि परमार्थच महत्वाचा आहे. हे स्त्री देहाचं अमंगळ, स्त्री देहाचं स्खलनशील, स्त्री देहाचं अशुद्ध, स्त्री देहाचं एका अर्थानं अनक्लीन असं पोट्रेल, असं वर्णन हे या लेखनामध्ये येतं. याच प्रकारे स्त्री चरित्राचं एक मोठं वाङ्मय आहे. अगदी तुम्ही अगदी प्राचीन कालकाचं जातक कथा घ्या किंवा नंतरच्या कालखंडात उभ्या राहिलेल्या पंचतंत्र घ्या, किंबहुना नंतरच्या कालखंडात आलेलं कथासरित सागर घ्या, त्यानंतर शुकसप्तती घ्या, कथार्णव घ्या, अनेक प्रकारच्या साहित्यातनं किंवा पंचोपाख्यान घ्या, सर्व प्रकारच्या साहित्यामधून तुम्हाला स्त्रीच्या निंदेचा एक आकृतीबंध सातत्यानं रचलेला दिसतो. म्हणजे हे साहित्य संस्कृत, प्राकृत आणि एका अर्थाने इतर देशीय भाषांमध्ये सर्वाधिक विपुल आहे. म्हणजे स्त्री वर्णनाचा एक साचेबंद आकृतीबंध भारतीय साहित्यामध्ये सातत्याने येताना दिसतो. आणि त्याच्यामध्ये स्त्री वस्तू करण्याच्या तिन्ही एका अर्थानं प्रक्रिया सर्व वाङ्मयामध्ये तुम्हाला आढळून येतात. हे तुम्हाला मी का सांगतो, याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की स्त्री पुरुष संबंध हा जो बांधला गेला तो पती पत्नीच्या नात्यात बांधला गेला. प्रामुख्यानं प्रेमाचा जो सर्वसाधारणरित्या जो आविष्कार भारतीय समाजामध्ये अपेक्षला गेला तो पती पत्नी संबंधामध्ये अपेक्षला गेला. आणि हा पती पत्नी संबंध जो आहे, हा पती पत्नी संबंध हा त्या अर्थानं जो रचला गेला त्याच्या पाठीमाग या स्त्री पुरुष प्रतिमांची एक आकृतीबंध काम करतो. मग हा जो आकृतीबंध आहे तो अनेक प्रकारे स्त्रीच्या अधीनतेच्या रचना घडवतो. स्त्रीची अधीनता, स्त्रीची दास्यता ही सुरुवातीच्या कालखंडापासून, म्हणजे लहान असल्यापासून ती एका अर्थानं लग्न होईपर्यंत आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या मृत्यूनंतरही पती प्रतिमेमध्येच स्त्रीचं अस्तित्व हे एका अर्थानं बंदिस्त केलं जातं. अगदी लग्नापूर्वी सुद्धा तिनं केलेले सगळे एका अर्थानं उपवास, सायास हे पतीसाठी केले जातात, लग्नानंतरही पतीसाठी केले जातात. आणि पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा एका अर्थानं ते पतीसाठी सगळं आयुष्य काढावं अशी कल्पना असते. तो सोशल एका अर्थानं डेथ असते, विधवा म्हणून जगणं सुद्धा त्याबरोबर ही पण गोष्ट होती. त्यामुळे पतीच्या चौकटीमध्ये स्त्रीचं संपूर्ण अस्तित्व, स्त्रीचं एका अर्थानं संपूर्ण व्यक्तित्व हे बांधलं, त्याला पूर्ण आकृतीबंधात बांधणं ही प्रक्रिया केली गेली. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी पुरुषांना आणि स्त्रियांना पण दिली गेली ती म्हणजे सर्व्हिलियन्सची. स्त्रिया या अपराध करू शकतात. स्त्रियांनी केलेला अपराध, स्त्रियांनी एका अर्थानं पतीशिवाय अन्य पुरुषांबरोबर ती संबंध ठेवणं म्हणजे जातीला, म्हणजे एका अर्थानं त्या विशिष्ट पातळीच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का असल्या कारणामुळे स्त्रियांचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही बांधलं गेलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ही एजन्सी पुरुषांना किंवा स्त्रियांना मिळाली की स्त्रियांचं वर्तन
हे कायमच एका अर्थानं चुका करण्याजोगं असल्या कारणामुळे, आणि ते मनुस्मृतीमध्ये पण म्हटलेले आहे, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आहे की स्त्रियांचा हा अपराध जो आहे तो अपराध हा भीतीदायक आहे, भयानक आहे. आणि त्यामुळे स्त्रियांच्या या अपराधावरती, स्त्रियांच्या या इच्छावरती, स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्मम बंधन आणणं, हा आकृतीबंध हा एकंदरीतच या भारतीय समाज व्यवस्थेचा आकृतीबंध बनला. त्यातनं काय घडलं तर त्यातनं स्त्री पुरुष संबंध खूप बांधला गेलेला राहिला. स्त्रियांना घर कामामध्येच गुंतवणं हे स्त्रियांनी व्यभिचार करू नये यासाठी गरजेचं आहे असं मानलं गेलं. स्त्रियांच्या व्यभिचाराच्या आणि स्त्रियांनी केलेल्या व्यभिचाराच्या संबंधामध्ये युक्तीच्या अनेक कथा प्रचलित केल्या गेल्या, आणि ते भय जे आहे ते भय स्त्रियांच्यावरती बंधनं, त्या सक्षात बंधन लादण्यासाठी वापरलं गेलं. स्त्री पुरुषाचा संबंध, विशेषतः पती पत्नीचा संबंध हा त्यामुळे जाचक, तीव्र जाचक बनला आणि तीव्र जाचक बनवला गेला. कायद्याच्या चौकटीमध्ये आणि व्यवहाराच्या चौकटीमध्ये प्रतिमांचं एक विश्वच्या विश्व घडवलं गेलं. म्हणजे कुंकू असेल किंवा बांगड्या असतील किंवा जोडवी असतील किंवा एका अर्थानं वस्त्र असतील, या सर्व गोष्टी पतीच्या एकंदरीतच अस्तित्वाशी ह्या भयंकर तीव्रपणानं बांधल्या गेल्या. आणि त्याचा एक विशिष्ट पातळीवरचा व्यवहार जो आहे तो पती पत्नी नात्यामध्ये मध्यवर्ती राहिला. मी तुम्हाला सांगतो तो महत्वाचा मुद्दा हा आहे की एक काचलेपण, एक बांधलेपण हे या स्त्री पुरुषाच्या कल्पनेचं जे आहे ते कल्पनेचं बांधलेपण हे या प्रेमाच्या कल्पनेला एका अर्थानं बांधणारं राहिलेलं. म्हणजे काय, प्रेम ही कल्पना जी आहे, या प्रेम या कल्पनेमध्ये काही प्रमाणामध्ये एक व्यापक पातळीवरती खुलेपण आहे. प्रेम जेव्हा केलं जातं तेव्हा एक सपाटी करण्याची प्रोसेस आहे. म्हणजे राजा असो तर राजा प्रेमासाठी आपलं सर्वस्व सोडायला तयार असतो आणि समर्पण भाव हाती येत असतो. प्रेमामधला हा समर्पण भाव जो आहे तो सपाटीकरण घडवत असतो. आणि हे सपाटीकरण जे आहे ते सपाटीकरण हे प्रामुख्यानं जाती, वर्ण, पितृसत्ता याच्या भिंतींना तोडत असतात. आणि त्यामुळे प्रेम आणि प्रेमाचा हा एक विशिष्ट पातळीवरचा खुलेपणा, प्रेमाची ही त्या अर्थानं एका अर्थानं अशी बलदंड अशी भावना ही सपाटीकरण घडवत असते. आणि हे जे सपाटीकरण प्रेम भावनेत घडत असतं, एक प्रेमिक समर्पण भावात येत असतो आणि त्यामुळे तो स्वतःच्या अहंतेला सोडून मोठ्या प्रमाणामध्ये एका अर्थानं प्रवाहपत्तीत किंवा आपली जी काही जबाबदारी आहे ते जबाबदारी टाकून पुढे जायला तयार असतो. ही जी काही खास प्रेमाची शक्ती आहे, या प्रेमाच्या शक्तीपासून प्रामुख्यानं भारतीय विवाह संस्था ही दूर ठेवण्याचा प्रयत्न या धर्मशास्त्रांनी केला. आणि त्यातून तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ती बालविवाहाची प्रथा आली. आणि बालविवाहाच्या प्रथेबरोबर ती जातीतच विवाह करणं आणि जातीचा विवाह सुद्धा एका अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या, पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या कल्पनेला पूर्णतः नकार देत आला. ही जी स्थिती आहे ही स्थिती गुंतागुंतीची आहे, पण तरी देखील जी काही एका अर्थानं धर्मशास्त्रांनी, साहित्याने, ब्राह्मी पितृसत्तेच्या परंपरांनी, संस्कृती व्यापारांनी जी गोष्ट सातत्यानं लादण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा जेव्हा व्यवहारात मुद्दा आला तेव्हा ही गोष्ट व्यवहारामध्ये त्या पद्धतीनं जशी धर्मशास्त्रात आहे तशीच्या तशी व्यवहारात उभी राहिली नाही. याचं कारण नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक करता स्वतःचा प्रत्यय जो आहे तो प्रत्यय घेऊन प्रेम संबंध निभावत राहिला. मग तो इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यांमधला जो पुरुष आणि स्त्री आहे ती आपापल्या परीनं या प्रेम कल्पनेला घेऊन आपलं एका अर्थानं आविष्कार करत राहिले. आणि हा प्रेम कल्पनेचा त्यांचा जो आविष्कार होता त्या आविष्कारामध्ये एक बंडखोरी होती. त्या आविष्कारामध्ये एक विशिष्ट पातळीवरचा समाज व्यवहाराला जोडणारा आकृतीबंध होता. आणि त्यामुळं सर्वसाधारणरित्या जो कुटुंबातला जो आकृतीबंध राहिला त्यामध्ये स्त्री द्वेष हा भाग हा दुसऱ्या बाजूला कमी राहिला. म्हणजे त्याच्या विरोधाभासाचं रूप राहिला. म्हणजे साहित्य जरी स्त्री द्वेषाचं असलं, मोठ्या प्रमाणात स्त्री द्वेष त्या साहित्यात असला,
तरी कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या आईचा, तुमच्या बहिणीचा, तुमच्या पत्नीचा द्वेष करण्याच्या भूमिकेत असाल तर कुटुंबाची एक पूर्ण असलेली एकसंधताच मोडून पडू शकते. आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये जे विरोधाभास निर्माण होत होते ते विरोधाभास सांधण्याची एक भूमिका आली. आणि त्यामुळं प्रेमाचा जो आविष्कार भारतीय एका अर्थाने विवाह संस्थेच्या चौकटीमध्ये आला तो काहीसा या पारंपरिक असलेल्या कल्पनांना झगडतपणाला, म्हणजे या कल्पना प्रत्येकानं आपापल्या पातळीवर झगडल्या तरीही ब्रॉडली स्थूलपणानं तुमच्या लक्षात येईल तो महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे की प्रेम नावाच्या गोष्टीला या लग्न संबंधाच्या रचनेमध्ये एकच स्वरूप आलं, ते म्हणजे जबाबदारी पार पाडताना, लेकरांना जन्म दिल्यानंतर जबाबदारी पार पाडत असताना जो साहचर्य भावी प्रेमाचा आविष्कार आहे, की तुम्ही सातत्यानं एकमेकांच्या बरोबरती कुटुंबासाठी, लेकरांसाठी झटता आहात. या झटण्याच्या प्रक्रियेमधून तुम्हाला प्रेमाचा एक आकृतीबंध सातत्यानं दिसतो. दुसरा एक आकृतीबंध जो आहे तो पुरुष हे भारतीय एकंदरीत संदर्भामध्ये किंवा ब्राह्मणी पितृसत्तेच्या संदर्भामध्ये स्वामित्वभावी प्रेमाच्याच आकृतीबंधात काम करत राहिले. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया आपलं प्रेम अंकित भावी चौकटीतच व्यक्त करत राहिला. खायला प्यायला घालणं, सेवा करणं, झटणं हे स्त्रियांच्या बरोबर राहिलं. पुरुषांचा आदेश देणं, एका अर्थानं वळण लावणं, नियमन करणं, या चौकटीमध्ये प्रेम राहिलं. प्रेमाला एका अर्थानं स्वामित्व भावाची टिंज भारतीय जाती समाजामध्ये राहिली आणि स्त्रियांच्या प्रेमाला अंकित भावाची टिंज राहिली. परंतु नीट समजून घेतलं पाहिजे की हे जे काही संदर्भ आहेत, हे स्वामित्व भाव आणि अंकित भाव हे काहीसे काही स्त्रियांच्याच आणि पुरुषांच्याच वाट्याची बाब नसते. ही एका अर्थानं एक इमोशनल स्टेट पण असते. आणि त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये कळत नकळत प्रेमाच्या संबंधामध्ये, ज्याला आपण प्रामुख्यानं नकारात्मक म्हणतो, अशा सुद्धा भावना या प्रगट होत राहिला. ज्याला मेसोचिस्ट म्हणतात, म्हणजे छळवादी, छळ करून घेणारं प्रेम आणि छळ करणारं प्रेम, अशा एका साच्यामध्ये सुद्धा प्रेमाचा आकृतीबंध काम करत राहिला. प्रेमाच्या या संपूर्ण ब्राह्मणी पितृसत्तेच्या चौकटीला विशेष करून अब्राह्मणी परंपरांमधून सुद्धा प्रतिकार आला. विशेषतः भक्ती चळवळीमध्ये प्रेमाचं रूपक जे आहे ते रूपक मध्यवर्ती बनलं. प्रेमाचा समर्पण भाव, प्रेमाची असीम त्यागाची कल्पना, प्रेमाचं शरणागती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्या गौरवल्या गेल्या. विशेषतः स्त्रियांचा जो संघर्ष भक्तीच्या परिघात झाला, किंबहुना तंत्राच्या परिघात झाला, त्यातून प्रेमाच्या एकंदरीत संकल्पनेला, स्त्री पुरुष संकल्पनेला एक बदलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे स्त्रिया ज्या सातत्यानं संघर्ष करत राहिल्या तेव्हा पुरुष सुद्धा त्यांच्या त्यांच्या परीनं प्रेम संकल्पनेच्या चौकटीत संघर्ष करत राहिले. त्यातून ब्राह्मणी पितृसत्तेचा जो एक विशिष्ट पातळीवरचा आकृतीबंध आहे त्यातून वाट काढत प्रेमाची कल्पना भारतीय जाती समाजात कार्य करत राहील. आणि अर्थातच ही कल्पना जी आहे ही कल्पना 20व्या शतकात, 19व्या शतकात आली. आपल्याला समजून घ्यायचे 2-3 मुद्दे आहेत आणि ते मुद्दे आपण समजून घेतल्यानंतर जात आणि वर्ग समाजातल्या प्रेमाच्या गुंत्याची काहीशी खुलासे आपण करणार आहोत. आता नेमकं समजून घेतलं पाहिजे की फुको नावाचा विचारवंत असं म्हणतो की रप्चर म्हणजे एपिस्टेमिक एका अर्थानं काळ बदलतात. रप्चरची कल्पना त्यांना मांडलेली आहे ते म्हणजे सर्वसाधारणरित्या असा काळ ज्याच्यामध्ये विचार करण्याचे जे निनिवेची अस्त्र आहेत, निनिवेची सूत्र आहेत तीच बदलतात. आणि त्याला त्यांनी एपिस्टेमिक चेंज असं म्हटलंय. त्यानं एपिस्टेम शब्द वापरलाय. एपिस्टेम म्हणजे निनिवेनं विचार करण्याची, अर्थ लावण्याची चौकट. निनिवेने विचार करण्याची, अर्थ लावण्याची जे एक विशिष्ट प्रकारची सद्दी आहे, एक विशिष्ट प्रकारचा अंमल आहे, तो अंमलच बदलला जातो. त्या अर्थानं त्यानं रप्चर हा शब्द वापरला झालाय. भारतीय समाजामध्ये असा रप्चर झाला नाही. म्हणजे युरोपमधली प्रामुख्यानं प्रेमाची कल्पना जरी भारतात आली तरी देखील ती प्रेमाची कल्पना भारतात लवकर मूळ धरू शकली नाही. भारतामध्ये रोमॅन्टिक प्रेम ज्याला म्हणतात, इंटिमेसीची कल्पना, जवळकीची कल्पना किंवा दुसऱ्या बाजूला व्यक्तित्व तंत्राची असोशी, ह्या गोष्टी या भारतीय लोकांना भावत राहिल्या.
पण तरी देखील तुम्हाला लक्षात येईल की 19व्या शतकात प्रेमाचे जे आकृतीबंध राहिले त्या प्रेमाच्या आकृतीबंधामध्ये पारंपरिक जो आकृतीबंध आहे तोच मध्यवर्ती राहिला. आणि त्यामुळं 19व्या शतकामध्ये स्त्री चरिताची, स्त्री धर्माची परिभाषा ही टिकून राहिली. तुम्ही थक्क व्हाल ज्या प्रकारचं साहित्य हे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये किंवा 5व्या शतकामध्ये, 12व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये रचलं जात होतं, त्याचीच नवी आवृत्ती, वर्ग समाजातली आवृत्ती स्त्री चरित म्हणून महाराष्ट्रात लिहिली गेली. 3 प्रकारची स्त्री चरित्र महाराष्ट्रात लिहिली गेली. त्याचं खंडन ताराबाई शिंदेने केलं. त्यातलं एक चरित्र जे आहे ते चरित्र आहे ते म्हणजे की स्त्री चरित्र नावाचा ग्रंथ आहे गुणाजीचा, रामजी गुणाजीचा. दुसरा ग्रंथ जो आहे तो कानिटकरांचा आहे सुशिक्षित स्त्री चरित्र, आणि दीक्षितांचा विदग्ध स्त्री चरित्र म्हणून आहे. स्त्रियांना सातत्यानं म्हणजे सुधारणा करणारे सुद्धा आणि स्त्रियांच्या सुधारणा नाकारणारे सुद्धा प्रामुख्यानं स्त्री चरिताच्याच परिभाषेमध्ये स्त्रीचं वर्णन करताय. आणि हा एक भयप्रद मुद्दा आहे. स्त्री चरिताचं एका अर्थानं अत्यंतिक असं नकारात्मक चित्रण जे व्यवहार्य नाही ते सातत्यानं भारतीय समाजात इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यावरती का केलं गेलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी, स्त्रीच्या लैंगिक इच्छेविषयीची एक अद्भुतता ही या कथांमध्ये सातत्यानं मांडायचा प्रयत्न का केलेला आहे. म्हणजे शुकसप्ततीमध्ये असो किंबहुना कथासरित सागरमध्ये असो किंवा पंचतंत्रमध्ये असो किंवा पंचोपाख्यांमध्ये असो, स्त्रियांच्या व्यभिचाराच्या आणि व्यभिचार लपवण्याच्या आणि स्त्री देखील आपण पतिव्रता आहोत असं सांगणाऱ्या कथा या भारतीय समाजामध्ये सर्वाधिक लोकप्रिय का राहिल्या. तुम्हाला माहिती असलं पाहिजेत की जवळजवळ 1000 पानांचं रामजी गुणाजीचं स्त्रीचरित्र आहे. ह्या 1000 पानाच्या 3 आवृत्त्या त्यांना काढल्या आणि ह्या प्रती हातोहात विकल्या गेलेल्या आहेत. त्याला आपण सर्वसाधारणरित्या पिवळं वाङ्मय म्हणतो. त्या पिवळ्या वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये या विकल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे की हे काय प्रकरण आहे. तर सातत्य आपल्याला दिसतं भारतीय परंपरेमध्ये. जे सातत्य दिसतं त्यामध्ये स्त्रीची गृहलक्ष्मी म्हणून प्रतिमा, जसं गृहिणी म्हणून प्रतिमान हे प्रामुख्यानं स्त्री प्रतिमान म्हणून उभं राहतं. आणि पती आणि पत्नीचा संबंध हा जो भारतीय समाजामध्ये प्रेम संबंध म्हणून उभा राहतो त्यात गृहिणीपणाची संकल्पना मध्यवर्ती होते. हे गृहिणीपण धर्मशास्त्र असो किंवा एका अर्थानं म्हणाल तर साहित्य असो किंवा एका अर्थानं दुसऱ्या बाजूला कर्मकांड असो, या सर्व स्वरूपात गृहिणी हे आकृतीबंध घडवला जातो. त्या गृहिणी या आकृतीबंधाचं सातत्य 19व्या शतकामध्ये हे टिकून राहतं. म्हणजे युरोपीय प्रेमाच्या संकल्पनेच्या विरोधामध्ये एक विशिष्ट पातळीवरती गृहलक्ष्मीची प्रतिमा येते. दुसऱ्या बाजूला जे युरोपीय घर आहे आणि युरोपीय घरामध्ये पत्नीची जी संकल्पना आहे, पत्नीची भूमिका, घर नीट सांभाळणारी, पुरुषाला मदत करणारी, ती प्रतिमा सुद्धा एका अर्थानं भारतीय संदर्भात पुन्हा एकदा रिवाईव्ह केली जाते. आणि शिक्षित अशा प्रकारची सचिवाची भूमिका बजावणारी, सखीची भूमिका बजावणारी अशी गृहिणी हिचं एक विशिष्ट प्रकारचं प्रतिमान हे 19व्या शतकामध्ये चितारलं जाऊ लागतं. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नियतकालिकांमधून किंवा साधनांमधून स्त्रीची ही प्रतिमा जी आहे ती प्रतिमा टिकून ठेवलेली दिसते. म्हणजे स्त्री गृहिणीच्या रूपात आलेली दिसते. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट आपण समजणं गरजेचं आहे म्हणजे की स्त्रीच्या एकंदरीतच प्रेमाचं जे शक्ती आहे तीच सर्वसाधारणरित्या इन्व्हर्जन म्हणजे जेव्हा जेव्हा स्त्रियांनी संघर्ष केले आणि स्त्रियांनी स्वतःच्या आत्मिक सामर्थ्याचा प्रत्यय किंवा आविष्कार केला तेव्हा स्त्रियांनी प्रामुख्यानं हे जे काही त्याग आहे, हे जी सेवा आहे, हे जे श्रम आहेत या श्रमाची अपूर्वता दाखवली. आणि स्त्रियांनी या मधून स्वतःला आदरणीय बनवलं, सन्मानजन्य बनवलं. आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात असेल की प्रेमाची ही जी हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध अगदी ताराबाई शिंदेच्या लेखनात पाहायला मिळतो. ताराबाई शिंदे सुद्धा एक वेगळ्या पातळीवरती इन्व्हर्जन साधतात. आणि पतिव्रतेसारखं म्हणजे तुम्ही जशी एखादी पंथी ही जी एका अर्थानं स्वतःला जाळत जाळत प्रकाश देते
तसं एका अर्थानं स्त्रियांनी आपल्या स्वसन्मानार्थ, आपल्या एका अर्थानं आदर आणि सन्मान राखण्यासाठी पातिव्रत्याची जी भूमिका आहे ती भूमिका एका अर्थानं अंगीकारली पाहिजेत, असं ताराबाई शिंदे सुद्धा म्हणतायत. इथं एक विशिष्ट पातळीवरती उलटफेर हा जरी ताराबाई शिंदेच्या लेखनात पाहायला मिळाला असला तरी स्त्रीचं म्हणून असणारं जे काही उन्नयन आहे त्या उन्नयनाचं प्रतिमान ताराबाई शिंदेमध्ये थोडं दिसतं. तीच तुम्हाला जर रमाबाईंच्या आठवणी, राळेंचा त्यांचं जे काही सहजीवन आहे त्याच्याबद्दलच्या आठवणी पाहिल्या किंवा एक आयडियलायझेशन आपल्याला पाहायला मिळतं स्त्री धर्मनीतीमध्ये, जे मुख्यतः हा ग्रंथ हा यांनी लिहिलेला आहे पंडित रमाबाईंनी. तुम्हाला या सगळ्यांच्या मध्ये स्त्री पुरुष संबंधांची एक नवी कल्पना दिसते आणि त्यात प्रेमाची, विशेषतः समत्वभावी प्रेमाची एक अभिलाषा दिसते आहे. विशेषतः ताराबाई शिंदेच्या मध्ये पुरुषांच्या एकंदरीतच स्वामित्वभावी प्रेमाच्या संबंधामध्ये एक महत्वपूर्ण अशा प्रकारची टीका दिसते. पुरुषांच्या स्वामित्वभावी प्रेमातून येणाऱ्या हिंसेचा कटीक दिसतो, मोठ्या प्रमाणात कटीक दिसतो. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट दिसते म्हणजे स्त्रीच्या एका अर्थानं भावनांचं अभिव्यक्तीकरण. स्त्रीच्या भावना या पुरुषांच्या जे अलिनेशन झालं होतं, मोठ्या प्रमाणात स्त्री वर्णनाचा आकृतीबंध जो केला त्यातून स्त्री देह स्त्रियांच्या पासूनच परात्म केलेला होता. त्यांना व्यक्तित्व, स्त्रीचं व्यक्तित्व हे परत प्राप्त करणं आणि व्यक्ती स्वातंत्र्याची एक परिभाषा जी आहे ती परिभाषा स्त्री पुरुष संबंधामध्ये मध्यवर्ती व्हावी अशी जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला ताराबाई शिंदेच्या एकंदरीत विवेचनात पाहायला मिळते. आणि हा जो एक भाग आहे व्यक्ती स्वातंत्र्याची एक कामना स्त्री पुरुष सहसंबंधांमध्ये मध्यवर्ती व्हावं, त्याची स्त्रियांच्या इच्छा, स्त्रियांच्या कामना, स्त्रियांच्या भूमिका, स्त्रियांचं कर्तेपण याला एक विशिष्ट पातळीवरती अवकाश मिळावा अशी गोष्ट प्रेम संबंधांच्या रचनेमधून ताराबाई शिंदे मांडताना दिसतात. प्रेम हे प्रामुख्यानं स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या स्वसन्मानाचं एका अर्थानं रक्षण करणारी भूमिका म्हणून सातत्यानं निभावलेलं आहे, हे पण आपण विसरून जाता कामा नये. या पार्श्वभूमीवरती आपल्याला काही प्रमाणामध्ये जे बदल दिसतात हे बदल प्रामुख्याने 1920 नंतर दिसतात. हे काय नेमकं आहे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. भारतीय समाजामध्ये जातीमध्येच विवाह करण्याचा मुद्दा आहे, परंतु जातीला मोडत विवाह करण्याचा प्रकार इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती राहिला आहे. म्हणजे जरी ब्राह्मणी पितृसत्तेनं कडेकोट बंदोबस्त केला असता, विधवा विवाहाचा प्रतिबंध केला असेल, किंबहुना दुसऱ्या बाजूला बालविवाहाचा आग्रह धरला असेल, लहान लेकरं जे आहेत त्यांचीच विवाह लावत असले तरी देखील भारतीय समाजामध्ये प्रेम भावना इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये जातीच्या पलीकडे जाऊन ही व्यक्त होत राहिली. ही जी गोष्ट होत राहिली तिला प्रतिबंधित सातत्यानं करण्यात आलं. म्हणजे संपूर्ण संस्थात्मक रचना जी आहे स्टेटची, राज्यसंस्थेची, धर्मदंड, राजदंड आणि जातीदंड या तिन्ही दंडांचा उपयोग अशा प्रकारच्या जाती बाहेरच्या प्रेमाच्या संबंधामध्ये केला गेला. विशेष करून जो प्रतिलोम विवाह आहे हा निषिद्ध मानला गेला, अनुलोम विवाह आहे तो इष्ट मानला गेला. उच्च जातीय पुरुषांनी निम्न जातीय स्त्रियांच्या बरोबरती प्रेम संबंध करणं हे इष्ट बनवलं गेलं किंवा योग्य बनवलं गेलं. मात्र निम्न जातीय पुरुषांची उच्च जातीय स्त्रियांशी असलेलं लग्न किंवा विवाह किंवा प्रेम हे निषिद्ध मानलं गेलं. यामध्ये उच्च जातीय पुरुषांचा विवाह जो आहे तो विवाहाचीच कल्पना ही प्रामुख्यानं मुलांना जन्म देणारा देह अशी स्त्रीची भूमिका घेतल्या कारणामुळं तो विशेष करून लग्नाचा संबंध हा प्रेम संबंध म्हणून विकसित होण्याच्या एका अर्थानं पंचायती असल्या कारणामुळं विवाहाशिवायचा दुसरा विवाह, तिसरा विवाह किंवा म्हणजे रक्षा असणं किंवा रखेल असणं या प्रकारचा प्रेम संबंध हा जाती समाजात सातत्यानं विकसित होत राहिला. पुरुषांना दुटप्पी नीती जी आहे ती दुटप्पी नीती ही भारतीय एका अर्थानं जाती समाजानं दिली. पुरुषांनी 2 विवाह 3 विवाह करण्याची प्रथा दिली.
विशेषतः उच्च जातीय पुरुषांनी अधिक स्त्रीशी विवाह करणं हे त्यांच्या जातीय श्रेष्ठतेचं, पुरुषत्वाचं गणक मानलं गेलं. ही गोष्ट ह्या संपूर्ण जाती समाजाच्या प्रेमामध्ये काम करत राहील. पण साधारणतः जे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे युरोपीय प्रेम कल्पना आली, त्या प्रेम कल्पनेचा जो काही प्रभाव भारतीय समाजावरती पडू लागला, त्यातून प्रामुख्याने व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष संबंधांचा आकृतिबंध बदलण्याची गरज लक्षात येऊ लागली. ह्या दोन्ही गोष्टी सातत्यानं हे तुमच्या वेगवेगळ्या लेखांमध्ये येताना दिसतात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मॅरेजेस ऑफ माइंड नावाचा एक लेख 2-3 सलग अंकांमध्ये येतो. सिरियलाइज झालेला लेख आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं एक आयडियलायझेशन, एक आदर्शीकरण दिसतं आणि त्याच्यामध्ये गुण जे आहेत ते गुण हे मध्यवर्ती मांडले जातात आणि त्यातून एक वेगळ्या पातळीवरच्या सहजीवनाच्या, समत्वाच्या सहजीवनाच्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पना सांगितल्या जातात. इंटिमसीची कल्पना, एका अर्थानं गुणांच्या कल्पना या त्या संपूर्ण ह्याच्यात येतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुद्धा प्रामुख्यानं या प्रकारच्या स्त्री पुरुष संबंधाच्या प्रेमाची कल्पना जी आहे ती प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या प्रकारचं साहित्य जे आलं, कविता जी आली, शेले, वर्ड्सवर्थ यांची कविता जी आली, त्याचा प्रभाव हा भारतीय जनमानसावर पडायला लागला आणि प्रामुख्यानं आपल्याला दिसायला लागतं की प्रेम ही जी एक विशिष्ट गोष्ट आहे, ही गोष्ट लग्न संबंधाशिवाय तुम्हाला इतरत्र अनुभवलेली दिसत नाही. ती काव्यामध्ये, कवितेमध्ये आपल्याला दिसते आणि क्वचित प्रसंगी केलेल्या एका अर्थानं स्त्री पुरुषांच्या बंडातूनही दिसते. आणि ब्रॉडली प्रेम ही संकल्पना जी आहे ती कुटुंब संस्था, जाती संस्था यांच्या मर्यादेमध्येच एका अर्थानं आविष्कृत होताना दिसते. प्रामुख्यानं ह्याच्यामधली स्थित्यंतर जी आहेत ती वैचारिक स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळतात. ती तुम्हाला काही प्रमाणामध्ये रांदेंच्या लेखनामध्ये किंवा लोकहितवादींच्या लेखनामध्ये, महात्मा फुले यांच्या लेखनामध्ये, ताराबाई शिंदे यांच्या लेखनामध्ये स्पष्ट दिसायला लागतं. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण आगरकरांचं घेऊ शकतो. आगरकरांनी प्रिय राधन नावाचं एक लेखमाला लिहिलेली आहे सुधारकमध्ये आणि त्यांनी त्या लेखमालेतून तुम्हाला कोर्टशिप ज्याला म्हटलं जातं त्या कोर्टशिपचा एक भारतीय संदर्भ द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांनी प्रियराधनचा एकच अर्थ दिलाय बरं का. प्रियराधन म्हणून जे काही संस्थात्मकता इंग्लंड मधली आहे त्या संस्थात्मकतेचे तपशील ते देत नाहीयेत. ते फक्त एकच सूत्र सांगतायत आणि ते सूत्र म्हणजे काय की स्त्रीनं पुरुषाला पसंत करणं, पुरुषानं स्त्रीला पसंत करणं याला प्रियराधन असं ते म्हणतात आणि त्या प्रियराधनाच्या संबंधात ते करतात. विधवा पुनर्विवाह आणि त्याच्या संबंधामध्ये जे प्रेम घडलेलं आहे त्या प्रेमाबद्दल त्यांनी काही विचार मांडलेले आहेत किंवा तत्सम पातळीवरती हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुशीतला समत्व भावाचा, मैत्रीचा संबंध स्त्री पुरुषांचा हा तुम्हाला प्रियराधन याच्या संगतीमधून पुढे येताना दिसतो. हीच बाब तुम्हाला एका अर्थानं पंडिता रमाबाई यांच्या वाङ्मयात सुद्धा काही प्रमाणात प्रेमाचा जेव्हा ते स्पष्टीकरण करतात तेव्हा हा समत्वभावी प्रेमाचा मुद्दा येताना दिसतो. याला ग्राउंड काही नाहीये, याला कोणत्याही प्रकारे व्यवहार नाहीये. म्हणजे ह्या प्रेमाची जी कल्पना आहे त्याला कोणताही व्यवहार नाही. हा व्यवहार जो आहे तो व्यवहार नंतर येतो. तो व्यवहार हा आपल्याला प्रामुख्याने 19व्या शतकात दिसत नाही. म्हणजे वर्ग समाज घडतो आहे पण वर्ग समाज जातीच्याच पोटात घडत असल्या कारणामुळं, जातीच वर्गाचं रूपांतर होत असल्या कारणामुळं, बहुशः ब्राह्मण शिक्षित होऊन मध्यमवर्ग बनत असल्या कारणामुळं आणि बहुशः निम्न जातीयच एका अर्थानं श्रम करत कामगार वर्ग बनत असल्या कारणामुळं आपल्याला भारतीय समाजामध्ये वर्ग जातीच्या प्रारूपामध्येच काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळं प्रेमाचा म्हणून जो काही विचार आहे, आयडिया आहे, ती प्रेमाची आयडिया फक्त आणि फक्त ही तुम्हाला मुख्यतः साहित्यिक परिभाषेत येताना दिसते. आणि ही उदाहरण सांगायचं तर पहिल्या कालखंडात ज्या कादंबऱ्या आल्या, नाटकं आली, मुक्तामाला, मंजुघोषा ज्याचा उल्लेख ताराबाई शिंदेच्या वाङ्मयात येतो, किंवा नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला माहिती आहेत की कवी केशवसूत आहेत, गोविंदाग्रज आहेत किंवा तत्सम जे काही कवी आहेत ते कवीच्या लेखनामध्ये प्रामुख्यानं प्रेमाची एक आकृतिबंध येतो. आपण जर बारकाईनं पाहिलं की प्रेमाचा आकृतिबंध काय आहे तर तुम्हाला प्रामुख्यानं
जे मी लाखांची चौकट म्हटली होती त्याचे काही कवडसे पाहायला मिळतात. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला पाहायला मिळते ती म्हणजे की प्रेयसीची कल्पना ही जी केली गेलेली आहे ही एकदम इमॅजिनरीच आहे, पूर्ण काल्पनिक आहे. जे खुद्द केशव सूत यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रेमाचा कोणताच असा प्रत्यक्ष अनुभव नाहीये. प्रख्यातरांनी त्याच्याविषयी लिहिलंय. गोविंदाग्रज आणि केशव सूत यांच्या एकंदरीतच प्रेमाची काय नेमकी एका अर्थानं कोंडी आहे त्याच्याविषयी अत्रेंनी त्यांच्या आत्मकथनामध्ये लिहिलेलं आहे. नंदलेस यांच्या याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे स्वकल्पना जी आहे, प्रेयसीची कल्पना जी आहे, ते प्रेयसीची कल्पना स्वकल्पनेशी एका अर्थानं तादात्म्यता असलेली, संबंधित असलेली दिसते. दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे इंटिमसीची, म्हणजे जवळिकीची विलक्षण आस आहे. म्हणजे केशवसूत हे जीवलगा प्रेयसीला असं म्हणतात की तू मला जीवलगा म्हण, तू मला प्रेमिक म्हण, तू मला प्रियकर म्हण. म्हणजे प्रियकर किंवा जीवलगा हे शब्द खऱ्या अर्थानं बिलव्ड याचं भाषांतर आहे, किंवा जे काही युरोपीय परिभाषा आहेत त्याचं भाषांतर आहे. ते परिभाषाच नव्हती भारतामध्ये, त्या परिभाषेचा आकृतीबंध त्यांनी वापरलेला दिसतो आणि त्याच्यातून जीवलगा असं मला तू म्हण असं केशवसूत आपल्या प्रेयसीला म्हणतात. ते असं म्हणतायत की, आता पहा इंटरेस्टिंग, ते असं म्हणतायत की ती जी प्रेमाची भावना आहे ती भावना कोणत्याही प्रकारे आणि त्यामुळं ती एक वेडच आहे आणि त्यामुळं प्रेम म्हणजे वेड अशी कल्पना करून ते लिहितात की तू शहाणपणा सोड आणि प्रेमाचं वेड पत्कर असं ते म्हणतायत. ही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. यात आणखीन काही गोष्टी आपल्याला एकंदरीतच या कवितेमध्ये, अगदी त्यानंतरच्या जर आपण माधव जुलियन घेतले किंवा गोविंद गजल घेतले तर यांच्यामध्ये एक सर्वसाधारणरित्या प्रेमाच्या प्रतिमांचा एक फरक दिसतो. माधव जुलियन एका वेगळ्या एका अर्थानं कालखंडात येतात आणि ह्या दोन कवी आहेत त्यांचे वेगळ्या कालखंडात येतात. हे एका अर्थानं प्रेमाचा अनुभव येण्यापूर्वीचे कवी आहेत आणि विशेष करून माधव जुलियन आहेत ते प्रेमाचा अनुभव आल्यानंतरचे कवी आहेत. मी असं का म्हणतोय, याचं कारण आहे की साधारणतः 1920 नंतर एक डेमोग्राफिक चेंज हा महाराष्ट्रात घडला आणि हा जो चेंज घडला याच्यामध्ये गोष्ट अशी घडली की मुलांचं आणि मुलींचं लग्नाचं वय वाढलं. हे फार इंटरेस्टिंग आहे, तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असायला हवं. ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मलबारींनी संमती वयाचा कायदा आला, तो संमती वयाचा कायदा असा होता की लग्न झाल्यावरती पत्नीला म्हणजे बायकोला उपभोगण्याचं वय काय असावं, 10 असावं की 12 असावं. आणि मलबाऱ्यांनी 12 हे वय ठरवलं होतं संभोग योग्य वय म्हणून. अर्थातच याला टिळकांपासून सगळ्यांनी विरोध केला होता आणि बालविवाहाची जी आकृतीबंध होता त्या आकृतीबंधातच हे भारतीय समाज जखडलेला होता. अर्थातच या नंतर काही स्थित्यंतर घडली, ती अशी घडली की लोक शिकायला लागल्यामुळं विवाहाचं वय वाढत गेलं. साधारणतः 1920च्या दरम्यान तुम्हाला याचा प्रत्यय यायला लागतो की मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं सुद्धा लग्नाचं वय हे पुढं उलटून गेलेलं आहे. 16, 17, 18, 19 उलटून गेलेलं आहे आणि याच्यासाठी तुम्ही विभावरी शिरोडकरांचं खरे मास्तर नावाचं जे एक एका अर्थानं म्हणाल तर आपल्या वडिलांचं चरित्र किंवा एका अर्थानं कादंबरी अशा स्वरूपात लिहिले, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसू शकतं की काय घडतंय. आणि त्याच्यामध्ये लग्नाचं वय जे आहे ते स्त्रियांचा आणि शिक्षित होत असल्यामुळे, शिकत असल्यामुळं वाढत गेलं. विशेषतः उच्च जातीय मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्त्री पुरुषांचं लग्नाचं वय वाढू लागलं आणि यामुळे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे प्रेमाचा साक्षात प्रत्यय घेण्याची स्थिती आली. याच्या आधी लग्नच केलं जायचं आणि लग्न केल्यावरती मुलं व्हायची. त्यांनी सांगितलं आगरकरांनी की लग्न केल्यानंतर मुलं जाणं, मुलांची जबाबदारी वाहत राहणं, याच्यामध्ये स्वतःचा प्रत्यय जो आहे, स्वतःच्या जगण्याचं उद्दिष्ट जे आहे
तेच भारतीय समाजाला लक्षात येत नव्हतं की हिंदू समाजाला लक्षात येत नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे. नंदलेस आता ही स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे साधारणतः 1920 नंतर किंवा 1910-20 नंतर किंवा 30 नंतर प्रेमाचा साक्षात प्रत्यय की मी प्रियसीला पाहिलं, प्रियसीनं मला पाहिलं, एकमेकांनी एकमेकांना पाहिलं, एकमेकांनी एकमेकांना वरलं आणि या स्वरूपाच्या प्रेमाचा एका अर्थानं घटना घडायला लागतात. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, खान पाणंदीकर विवाह म्हणून महाराष्ट्रात घडला. ही जी मुलगी आहे ती भांडारकरांची नात लागते, पाणंदीकर, आणि तिनं एक मुस्लिम माणसाशी विवाह केला आणि तो दोन्ही विशेष करून ब्राह्मो समाज जे संपूर्ण वर्तुळ आहे किंवा प्रार्थना समाजाचे वर्तुळ आहे हे पण इलिट एका अर्थानं भारतामधल्या उच्चभ्रू एका अर्थानं समुदायाचे सहभाग हा ब्राह्मो समाजात आणि प्रार्थना समाजात राहिला आणि त्यामुळे त्या समुदायामध्ये विवाहाच्या बद्दलच्या, प्रेमाबद्दलच्या युरोपीय कल्पना ज्या आहेत त्यांचा एक विशिष्ट पातळीवरती प्रभाव होता आणि त्यांनी त्या विशेषतः व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्ययाला आणायचा प्रयत्न केला होता आणि त्यातून तुम्हाला काही प्रमाणामध्ये प्रेम संबंधातून विवाह याच्या गोष्टी या प्रार्थना समाजाच्या परिघामध्ये, ब्राह्मो समाजाच्या परिघामध्ये याच्या आधी म्हणजे 19व्या शतकामध्ये 20व्या शतकात होताना दिसत आहेत. म्हणजे अशा गोष्टी, प्रेम नावाच्या गोष्टीचा व्यवहार हा साधारणतः 1910-20च्या पूर्वी काही प्रमाणात प्रार्थना समाज आणखी ब्राह्मो समाजाच्या परिघात होताना आपल्याला दिसतो आणि तसंच तुम्हाला त्याचंच प्रत्यय म्हणून खान पाणंदीकर विवाहाचं उदाहरण मिळतं. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात त्या कालखंडामध्ये वादविवाद माजला की एक ब्राह्मण कुटुंबातली मुलगी आणि मुस्लिम मुलगा आणि त्यामुळं पहिली ती केस आहे की ज्याला तुम्हाला लव्ह जिहादची केस म्हणून एका अर्थानं मांडली गेली आणि त्याच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याच कालखंडात तुम्हाला पाहायला मिळेल की मग एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, एकमेकांशी संवाद करण्याची स्थिती ही तयार व्हायला लागली. यात आपल्याला पाहायला मिळतं ते काय, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते साधारणतः प्रेमपत्र ही या कालखंडात येतात. त्याच्या आधी प्रेमपत्राचं तुम्हाला फारसं काही दर्शन घडत नाही. 19व्या शतकामध्ये काही प्रमाणातली आत्मकथनं स्त्रियांची आलेली आहे. कानिटकरांनी स्वतः लिहिलेलं आहे. काशीबाई कानिटकर आहेत किंबहुना रमाबाई आहेत किंबहुना पंडित रामाबाई आहेत किंवा स्वतः सावित्रीबाई फुले यांच्या कविता आहेत. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला स्फुट स्वरूपामध्ये ताराबाई शिंदेचं स्वतःचं स्त्री पुरुष तुलना आहे. यात स्फुट स्वरूपामध्ये तुम्हाला काही आविष्कार पाहायला मिळतात. पुरुषांच्याही लेखनामध्ये काही प्रमाणात प्रेमाच्या कल्पना, त्याची कोंडी, त्याच्या संबंधातली त्यांच्या भावना याच्याबद्दल पाहायला मिळते. हे सगळं एका अर्थानं होत असलं तरी देखील हे पती पत्नी संबंधामध्ये सुरू आहे. विशेषतः विवाह लवकर झाल्या कारणामुळं त्यानंतरचा त्यांचा तो प्रत्यय आहे. आता विवाह होण्याच्या आधीचा एका अर्थानं तारुण्यामधल्या प्रेम प्रत्यय जो आहे तो प्रेम प्रत्यय ही नवी एका अर्थानं बाब. प्रेम प्रत्यय याच्या पूर्वी नव्हताच असं नाहीये, पण प्रेम प्रत्यय प्रामुख्यानं तरुणपणाच्या उंबरठ्यावरती स्त्री पुरुषांना जी दाटून आलेली तीव्र भावना आहे त्या स्वरूपामधला तुम्हाला मुख्यतः या कालखंडात पाहायला मिळतो, विशेषतः 1920-30च्या काळात. आणि मग तुम्हाला काही प्रेमपत्र पाहायला मिळतात. प्रेमपत्र पण फार मजेदार विषय आहे. जर आपण प्रेमपत्र आणि प्रेमपत्रातनं प्रेम पाहायला लागलं तर त्याला डिस्कोर्स, त्याचे जे एक नॅरेटिव्ह आहे तेही समजून घेणं गरजेचं आहे की प्रेमपत्रामध्ये अनेकदा कवितेची भाषा वापरली जात असते. अनेक वेळेला शेरो शायरी, कविता हे केलेलं असतं. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला प्रेमपत्रामध्ये दिसते म्हणजे की एक काहीशी सिनेमॅटिक इमोशनॅलिटी, सिनेमात ज्या प्रकारे अतार्किक एका अर्थानं भावुकता असते अशी एक विशिष्ट पातळीवरती जमिनीपासून निसटलेली भावुकता ही प्रामुख्यानं प्रेमपत्रात आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हे जर प्रेमपत्र आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातलं प्रेमाचा आविष्कार पाहायला घेतला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे दिसतात. म्हणजे विशेषतः या 20व्या शतकामध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रेमाचा प्रत्यय स्त्री पुरुषाने येतो आहे आणि स्त्री पुरुष दोन्ही प्रेमाचा प्रत्यय प्रगट करत आहेत, अशा स्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी स्पष्ट येतात. प्रेमपत्राचा एक जो पहिला मासला तुम्हाला मी सांगेल, कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांचा प्रेमविवाह या काळात झाला.
साधारणतः त्यांनी प्रेमविवाह होण्यापूर्वी पत्र लिहिली आहेत आणि ती पत्र जी आहेत ती पत्र कुसुमानिल नावानं प्रसिद्ध आहेत. हा प्रेमपत्राचा संग्रह आहे आणि अनिल हे कवी आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले, कुसुमावती मोठ्या समीक्षक आहेत. त्यांनी लेखनी केलेलं आहे. तर कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांचा जो सर्वसाधारण नित्य संबंध आहे त्यांच्या प्रेम संबंधाचा दस्तऐवज म्हणून ही प्रेमपत्र उपलब्ध आहेत. या प्रेमपत्राच्या मध्ये थोडस आपण जर डोकं घातलं तर आपल्याला 2-4 गोष्टी स्पष्ट दिसतात. एक म्हणजे क्लिअर पातळीवरती स्पष्ट स्वरूपामध्ये आपल्याला एक प्रोसेस दिसते, जी प्रोसेस प्रेमाच्या एका आयडिएशनल म्हणजे काल्पनिक भूमिकेला घडवणारी आहे. आणि हे प्रेमपत्रामध्ये आपल्याला प्रगट होतं. प्रेमपत्रात जे प्रगट होतोय ती आयडिया जी आहे ती आयडिया लोकांवर प्रभाव टाकते आहे, लोकांना प्रभावित करते. आणि ती कोणती आयडिया आहे? ती आयडिया ही आहे की एक इंटिमसीची, जवळिकेची, अमाप जवळिकेची कामना हे दोघांच्याही पत्रव्यवहारात दिसते. इंडिव्हिज्युअलायझेशन, स्त्रीचं पर्सन म्हणून, व्यक्ती म्हणून एका अर्थानं स्वीकृती, ही फार महत्वाची बाब आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजेत की ही प्रेमपत्र चूक बरोबर त्याच्यामध्ये काही मर्यादा असतील, कोणाची काय कशी, त्याच्या प्रत्येक व्यक्तिनिहाय त्याचे आविष्कार भिन्न असतील, पण ब्रॉडली स्थूलपणानं, म्हणजे मी फक्त अनिल आणि कुसुमावती यांच्याच पत्राविषयी बोलत नाही, ब्रॉडली जी पत्र आपल्याला या काळात पाहायला मिळतात त्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल म्हणून स्त्रीचं स्वीकारलेलं आहे, स्त्रीला मान्य केलेलं आहे की तू एक इंडिव्हिज्युअलच आहे, तू एक पर्सन आहेस आणि तू इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून त्याची एक विशिष्ट पातळीवरची कामना आपल्याला, त्याची कल्पना आपल्याला केलेली दिसते. तिसरी गोष्ट आपल्याला या सगळ्या प्रेमपात्रामध्ये आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल डिस्कोर्स आहे, राष्ट्रवादी एक जो डिस्कोर्स आहे त्या राष्ट्रवादी डिस्कोर्सचं एक प्रतिबिंब आहे. राष्ट्रवाद वेगळ्या प्रकारे उमटतो बरं का. राष्ट्रवादाचा संपूर्ण डिस्कोर्स जो आहे तो डिस्कोर्स प्रेम संबंधांचा एक गाभा म्हणून काम करताना दिसतो. अगदी तुम्ही आगरकर जरी घेतले, उदाहरणार्थ आपण आगरकर घेतले तर आगरकर असं म्हणतात की राष्ट्र सामर्थ्य वाढवायचं असेल तर स्त्री पुरुषांची लग्न प्रिय राधनानंतर म्हणजे दोघांच्या पसंतीनंतरच झाले, कारण तो कुटुंबाचा पाया आहे. कुटुंब जे आहे त्या राष्ट्राचा पाया आहे आणि कुटुंबाचा पाया जर सशक्त व्हायचा असेल तर मुलगा आणि मुलीनं एकमेकांना स्वीकारलं पाहिजेत, एकमेकांना पसंती दिली पाहिजेत, एकमेकांच्या पसंतीवरतीच विवाह झाले पाहिजेत असं ते म्हणतात आणि ते राष्ट्र सामर्थ्याची परिभाषा त्याला जोडतात. हे आगरकरांसारखे विचारवंत करतायत. तर तीच बाब तुम्हाला तत्कालीन कालखंडातल्या एकंदरीतच प्रेमाच्या संबंधांवरती, स्त्री पुरुषांच्या प्रेमाच्या संबंधावरती हे राष्ट्रवादाचं एक जे काही विचार आहेत त्या विचारांचाही पगडा जो आहे तो पगडा दिसतो. त्याचं एक आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर शेषराव घाटगे नावाचे एक अत्यंत महत्वाचे असे एक व्यक्ती हे महाराष्ट्रात होऊन गेले. साधारणतः 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सामील झाले आणि 1942 मध्ये लष्करी गाडीनं त्यांच्या बैलगाडीला उडवल्यामुळे ते मृत्यू पडले. फार अल्प कालावधी त्यांना राहिला. त्यांचा साधारणतः जन्म 1911 साली झाला आणि 17-18 वर्षाचे असताना साधारणपणे 27-28 मध्ये ते शिक्षणासाठी, विशेष करून डॉक्टरीचं शिक्षण घेण्यासाठी कोलकात्याला गेले आणि कोलकात्याच्या कॉलेज रोडवरनं त्यांनी आपल्या घरी म्हणजे आपल्या पत्नीला लक्ष्मीबाईंना पत्र लिहिली आहेत. हे जे घाटगे आहेत हे घाटगे मूळचे विट्याचे, सातारा जिल्ह्यातलं विटा, 96 कोळी मराठा मलवण्यात जाणारं ते कुटुंब आहे. ते कुटुंब हे त्याचे वडील जे होते ते आर्थिक संकटामुळे मायग्रेट झाले, अमरावतीला राहिले. अमरावतीला एका सावकाराच्या कडं ते जे गठ्ठे प्रामुख्यानं तयार सरकी काढली जायची, कापसाचे गठ्ठे तयार केले जायचे, त्याच्यामध्ये काम करत होते. सुरुवातीला हमालीचं, नंतर पुढचं काम वाढत 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 ते एका सावकाराच्या मर्जीमध्ये उतरले आणि स्वतःची प्रगती करत करत त्यांनी साधारणतः 60-70 एकर जमीन ही नेरपिंगळई नावाच्या गावामध्ये खरेदी केलं. सेल्फ मेड मॅन म्हणून तत्कालीन कालखंडातले एका अर्थानं सेल्फ मेड मॅन होते. त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी, हा मराठा, चांदोकोळी मराठा कुटुंबातले हे शेषराव आहेत, ते कोलकात्याला गेले आणि कोलकात्यावरनं आपल्या पत्नीला लक्ष्मीबाईला
अर्धशिक्षित असलेल्या आपल्या, अर्धशिक्षित म्हणण्यापेक्षा अशिक्षितच आपल्या पतीला पत्र लिहू लागले. आणि या लक्ष्मीबाईंनी पती प्रेमासाठी म्हणून स्वतः शिकल्या. कारण पतीनं सांगितलं की तू पत्र इतरांकडनं लिहून घेऊ नको, तुझी पत्र इतरांनी वाचता कामा नये, तूच वाचली पाहिजेत आणि त्यासाठी तूच लिही आणि तूच वाच. तेव्हा वाचायला लिहायला लक्ष्मीबाई शिकल्या पतीप्रेमातून. आणि त्यांनी ती पत्र लिहिली. ती पत्र जर आपण पाहिली तर त्या पत्रांचा आकृतीबंध साधारणतः ही पत्र जी आहेत कुसुम आणखीन अनिल यांची साधारणतः 1920 ते 25 ची आहेत आणि यांची साधारणपणे 28 ते 30 ची आहेत. या कालखंडातलीच पत्र आहेत. तर ही पत्र जर आपण पाहिली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसतात. एक म्हणजे की समर्पण भाव दिसतो की मी प्रेमिक आहे, तर मी प्रेमामध्ये समर्पित आहे. आणि त्या समर्पणाची तुम्हाला जी भाषा आहे ती एक लँग्वेज म्हणून, जे तत्कालीन कालखंडामधल्या रत्नाकर नावाचं मासिक, त्यांच्या घरामध्ये येणाऱ्या मासिकांचं पण वर्णन आहे बरं का. त्यांच्या घरात मनोरंजन नावाचं मासिक येत होतं, रत्नाकर नावाचं मासिक येत, ग्रहलक्ष्मी येत होती. ही 3 मासिकांची नावं त्यांच्या त्या पत्रातून येतात. आणि त्यातली परिभाषा जी आहे ती परिभाषा, विशेषतः समर्पणाची परिभाषा त्यांच्या लेखनामध्ये येते. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो दिसतोय की दुसऱ्याला घडवण्याची भूमिका, मागणी जी आहे. प्रेम ही मागणीचा आकृतीबंध घडवते. म्हणजे स्त्री असो पुरुष असो एकमेकांच्या प्रती मागण्या करत सुटतात प्रेमाच्या भावनेतून. आणि ती जी मागणी आहे ती मागणी ह्या प्रेमपत्रामध्ये जी आलेली ती काय आहे, तर तू बदलणं गरजेचं आहे. आणि तू कसं बदललं पाहिजे, तू उत्तम गृहिणी हो, राष्ट्राच्या साठीची उत्तम एका अर्थानं सेविका हो, राष्ट्राची सेविका, त्यानंतर कुटुंब गृहिणी, चांगली सून, अशा प्रकारे स्वतःला घडव. तू शिक, स्वच्छता घरात ठेव, सगळ्यांना नीट सांभाळ कर. तिला घडवण्यासाठी सगळा एका अर्थानं उपदेशाचा भडीमार. अडचणीचा भाग असा या पत्रव्यवहारामध्ये शेषरावांची पत्र आहेत, जी शेषरावांनी लक्ष्मीबाईंना लिहिली. लक्ष्मीबाईंनी जी शेषरावांना पत्र लिहिली ती पत्र त्यांच्या संग्रहात नाही आहेत, फक्त शेषरावांची पत्रच आहेत. आणि ती जी पत्र आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हा राष्ट्रासंबंधातला एक विशिष्ट पातळीवरचा आकृतीबंध आहे. हा राष्ट्रासाठी काय काय करावं लागेल. दुसरा म्हणजे मैत्री भावाबद्दलची आस आहे की पती हा मित्रच आहे. तिसरी वर्गीय कल्पना दिसेल, कारण त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातल्या स्त्रिया ज्या आहेत ते सांगतायत आपले शेषराव की या ग्रामीण भागातल्या स्त्रिया स्वार्थी आहेत आणि त्यांना मैत्री बंधुता याच्याविषयी कल्पना नाहीये आणि म्हणून त्या तुझ्याशी मैत्री करण्यासाठी फार पात्र नाहीये. तू मैत्रीण कर, मैत्रीण गरजेची आहे, मित्र गरजेचे आहे. सगळ्यात काय महत्वाचं आहे, पती हा उत्तम सखा आहे, पती हा उत्तम मित्र आहे. त्यामुळे सख्य भावाचा एका अर्थानं प्रेम कल्पनेचा आकृतीबंध आदर्श म्हणून त्यांच्या एकंदरीत लेखनामध्ये काम करताना दिसतोय. त्याचा अनेक एका अर्थानं खोलवर अध्ययन करता येईल, पण आता वेळ कमी असल्या कारणामुळं काही गोष्टींचा एका अर्थानं समारोप तातडीनं करणं गरजेचं आहे. याचे खूप तपशील आहेत, म्हणजे मी अजूनही 20व्या शतकाच्या पूर्वार्धातच राहिलेलो आहे, कधीतरी आपण त्याच्या पुढे येऊ शकतो. आत्ता एका अर्थानं सीमा म्हणून मी इथं एका अर्थानं समारोपाकडे वळतो. 2-3 गोष्टी. एक म्हणजे असं की जी आत्मप्रतिमा आहे पुरुषांची आणि त्या पुरुषांच्या आत्मप्रतिमेचं जे संकट आहे ते संकट हे एकंदरीतच प्रेमाची कोंडी करण्यामधलं एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे. जो बांधलेपण आहे, पती पत्नी नात्याचं बांधलेपण जे आहे ते भारतीय प्रेम संबंधांचा एक जाचक असा आकृतीबंध सातत्यानं घडवत राहिलेला आहे. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट अशी की हे आता तुम्ही जर प्रेमपत्र घेतलं तर त्या प्रेमपत्रामध्ये हा जो काही सतत येणारा जो एक रोमांच आहे प्रेमाचा, तो जो थरार आहे प्रेमाचा काही प्रमाणात प्रेमपत्रामधला, तो जेव्हा सहचर्यभावी प्रेम येतं तेव्हा आटतो. म्हणजे मी स्वतः जाऊन नेरपिंगळाईला शेषरावांचं घर पाहिलं, त्यांची जी वास्तू आहे ती पाहिली, जिथं ज्या भूमिकेत लक्ष्मीबाई काम करत राहिल्यानंतर लक्ष्मीबाईंनी शाळा काढली, शाळा चालवली, पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा ती शिक्षणाचं काम करत राहिल्या. तर त्यांचं एकंदरीत जे मी कुटुंब नावाचं विश्व पाहिलं, कुटुंब नावाची स्पेस पाहिली आणि कुटुंब नावाच्या स्पेसमध्ये असलेला एक विशिष्ट पातळीवरचा संबंध पाहिला. भयंकर तीव्र प्रकारच्या अडचणी या भारतीय समाजामध्ये, जाती समाजात प्रेम संबंधाच्या राहिल्या.
नातेवाईक, कुटुंबीय यांच्या एका अर्थानं पहाऱ्याखाली प्रेमाच्या भावनेचा अत्यंत मर्यादेशील, विनयशील अंगीकार करणं आणि पतीच्या साठी म्हणून एका अर्थानं सातत्यानं धडपडत स्वतःला बदलत राहणं, ही लक्ष्मीबाईची एक विशिष्ट प्रकारचे व्यक्तित्व हे त्या सगळ्या परिघामध्ये मला दिसत राहिलं. कितपत बरोबर आहे नाही हे मी नाही सांगू शकत, आणि त्यामुळे मी त्या संबंधात लिहिलं पण नाहीये. पण तो काहीसं आपल्याला दिसतं असं की ही कोंडी जी आहे ती कोंडी भारतीय एकंदरीत समाजामध्ये स्त्रीचं जे नव्या स्वरूपामध्ये भांडवली वस्तूकरण केलं जात आहे आणि भारतामध्ये असलेल्या ब्राह्मणी परिघातल्या वस्तूकरणाचा मिलाप झाल्या कारणामुळं भारतात प्रेम जे आहे त्या प्रेमाची कल्पना, स्त्रीचा निर्णय जो आहे, स्त्रीची संमती जी आहे ती अभावानंच गृहीत धरतो आहे. आणि ती जी सातत्याची प्राचीन कालखंडातल्या सुद्धा वाङ्मयामध्ये प्रेमाचा अनुभव जो पुरुषाला येतो आहे त्या पुरुषाच्या अनुभवामध्ये स्त्रीच्या एकंदरीतच इच्छेची, स्त्रीच्या एकंदरीतच स्वीकाराची, संमतीची कोणतीच चौकट नाही आहे. स्त्रीच्या संबंधातल्या कल्पना, स्त्री प्रेमाबद्दलच्या संकल्पना स्वामित्वभावीच राहिलेल्या आहेत. या सगळ्या एका अर्थानं परंपरा भारतातल्या जाती समाजात सातत्यानं निरंतर चालू राहिल्या. भांडवलशाहीने काही प्रमाणात स्त्रियांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, भांडवलशाहीनं स्त्रियांना काही प्रमाणामध्ये आर्थिक स्वातंत्र्याचं परीघ पण दिला, परंतु तरी देखील लग्न संबंध, पती पत्नी संबंध याच्या मर्यादेमध्येच भारतातलं जे प्रेम कल्पना जी आहे ती बांधली गेलेली आहे आणि त्याच्या कुंडीतून प्रत्येक जण आपापल्या परीनं वाट काढतो आहे. भारतीय प्रेम कल्पनेचे दुष्परिणाम सुद्धा तुम्ही पाहिल्यात. एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा, स्त्रियांच्या प्रमाणात अपेक्षाभंग आणि अपेक्षाभंगातून स्त्रियांच्या आत्महत्या, पुरुषांच्या पण आत्महत्या याचे अत्यंत उदाहरण आपण पाहिले. प्रेमभंगातनं झालेले आत्महत्यांचं सुद्धा प्रकरण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे भारतीय समाजामध्ये विशेषतः पितृसत्ता, जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था याचं जे लॉजिक काम करतं त्याच्यामुळे भारतातली प्रेम कल्पना, विशेषतः स्त्री पुरुषांच्या मधली प्रेम कल्पना ही कायमच एका अर्थानं ग्रसित राहिलेली आहे आणि त्याची कोंडी झालेली आहे. या कोंडीला सोडवण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं ब्राह्मणी पितृसत्तेचा, भांडवली एका अर्थानं वर्गव्यवस्थेचा नीट विचार करावा लागेल आणि त्यातून ऑटोनॉमी म्हणजे स्त्री पुरुषांनी स्वतःच स्वायत्तता आणि सार्वभौमत्व प्राप्त करावं लागेल. ही सोपी बाब नाही. म्हणजे मी जेव्हा स्वतःच्या इच्छा असं म्हणतो तेव्हा स्वतःच्या इच्छा खरोखर स्वतःची इच्छा असतात का त्या भांडवलशाहीनं तुम्हाला घडवलेल्या असतात? तुमचं विवेक करून भांडवलशाही करत असते, तुमच्या इच्छाकांक्षा भांडवलशाही घडवत असते, तुमच्या इच्छाकांक्षा ब्राह्मणशाही घडवत असते, तुमची इच्छा आकांक्षा पितृसत्ता घडवत असते. आणि त्यामुळे तुम्ही कितपत एका अर्थानं स्वायत्त आहात, ही स्वायत्तता भारतीय समाजामध्ये तुम्हाला जोपर्यंत या तिन्ही संस्थांचा नीट पद्धतीनं, साक्षेपी पद्धतीनं तुम्ही उलगडा करत नाही आणि त्याच्या बाहेर येऊन जोपर्यंत तुम्ही स्त्री पुरुषाच्या प्रेम संकल्पनेचा विचार करत नाही तोपर्यंत अगदी जी काही टेंटेटिव्ह किंवा आपण विचारार्थ घेतलेली जी कल्पना आहे, विशेषतः एरिक फ्रॉमची किमान 4 गोष्टी, सहचारी भव्य प्रेमामध्ये एकमेकांचा आदर करणं, जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांनी स्त्री द्वेष इतका भरलेला आहे की कुठल्या पातळीवरती परस्परांच्या विषयीचा आदर घेऊन तुम्ही काम करता ते शक्यच नाही. विशेषतः स्त्री संबंधातला आदर हा नाकारलाच गेलाय, तर तिथं आदर ही जर प्रेमाची पूर्वअट असेल तर ती कशी प्राप्त करणे? काळजी घेणं तर काळजी स्त्रियांनीच घ्यायची असते, पुरुषांनी थोडीच घ्यायची असते. आणि त्यामुळे अर्थातच काळजी घेणं हा जर प्रेमाची पूर्वअट असेल तर ती पात्र होते का? हा एक खरं आहे, जबाबदारी स्त्री पुरुष ते कुटुंबाची जबाबदारी, लेकरांची जबाबदारी, एकमेकांची जबाबदारी पार पाडतात आणि त्या अर्थानं तो सहचार्य भावी संबंध हा निरंतर चालू राहतो प्रेम संबंधांमध्ये. आणि चौथी गोष्ट म्हणजे विनिमय, विचार विनिमय. स्त्री पुरुष या विश्वात वावरतात, ज्या प्रकारच्या एका अर्थानं भूमिका घेतात, त्याच्यामुळं हा विनिमय, जो ज्ञानाचा विनिमय आहे, जो विचार विनिमय आहे, तो सुद्धा घडत नसतो. त्यामुळं ही 4 कसोट्यांची जी प्रेमाची कल्पना आपण भारतीय समाजामध्ये साकार करायचा प्रयत्न केला लागलो तर ती प्रामुख्यानं या पितृसत्ता किंवा जातीव्यवस्था आणि भांडवली व्यवस्थेमुळं एका अर्थानं कोंडीत येते, अडचणीत येते. आणि त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न आपण व्यक्तिशः करतच आहोत.
सामाजिक चळवळीच्या रूपातही आपण ते तीव्र केले पाहिजेत अशी आशा व्यक्त करतो. आणि माझं काहीच विस्कळीत आणि काहीच जटिल झालेलं भाषण तुम्ही ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सहृदय सोसायटीचे पण आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या वर्षातून 4 जे व्याख्यानं होतात त्याच्यामधल्या व्याख्यानामध्ये आमंत्रित केलं आणि सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता आपण काही प्रश्न बघूया. ज्या सहभागींना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी मध्ये प्रश्न विचारावा किंवा आपल्याकडे नेटवर्कची अडचण नसल्यास ते स्वतःला अनम्यूट करून सुद्धा प्रश्न विचारू शकतात. हॅलो. हॅलो. आवाज येतोय तुमचा, प्रश्न विचारा. हा. सर एक प्रश्न होता की आता गिवन त्या समाजामध्ये, उदाहरणार्थ भारतीय समाज जाती वर्ग समाज आहे, तर वर्ग जाती समाजामध्ये 2 वेगळ्या वर्ग जातींचे लोक समजा प्रेमात पडले, आपण जरा स्त्री पुरुष प्रेमाच्या संदर्भात जर बोललो तर त्याच्यामध्ये एक अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शन दोघांमध्ये आहे, त्या परिवेशातून आल्यामुळे, त्या जाती वर्ग समूहासोबत आलेले या सगळ्यांचं. तर त्या अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शनचं जर ते 2 लोक प्रेमात पडले तर त्याचा निराश होऊ शकतो का? म्हणजे त्याचा निराश जर होत असेल तर तो फक्त सबलेशनच्या पातळीवर होऊ शकतो की पूर्ण निराश होऊ शकतो, असं याच्यावर मला विचारायचं. थँक्यू. सरांचा माईक म्यूट झालाय. काही प्रश्न आहेत का ग? सर आता सागर नाईक यांनी प्रश्न विचारला. पुन्हा रिपीट करतो सर. हा, रिपीट करावा लागेल. ऑडिबल आहे सर मी? हो, ऑडिबल आहे. हो सर, एक प्रश्न होता की वर्गजाती समाजामध्ये 2 वेगवेगळ्या वर्गजातींमधून आल्यामुळे जर समजा 2 व्यक्ती प्रेमात पडले तर त्यांच्यासोबत येणारं जे अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शन आहे एकत्र येण्यामधलं, तर ते अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शनचा निराश होऊ शकतो का प्रेमात पडल्यामुळे? आणि तो निराश झाला तर तो फक्त सबलेशनच्या पातळीवर होतो की पूर्ण निराश होऊ शकतो, असं मला जाणून घ्यायचं होतं. तुझा प्रश्न मला ऐकू आला नाही, तू परत मांडतोस का? हा, येतोय सर, आता आवाज येतोय? येतोय. वर्गजाती समाजामध्ये समजा 2 व्यक्ती प्रेमात पडले आणि ते 2 वेगवेगळ्या वर्गजातींमधून येतात, तर त्यांच्यासोबत येणारं जे अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शन आहे, तर त्या अँटॅगॉनिस्टिक कॉन्ट्राडिक्शनचं प्रेमात पडल्यामुळे निराश होऊ शकतो का? आणि जर तो निराश होऊ शकतो तर तो फक्त सबलेशनच्या पातळीवर होऊ शकतो की पूर्ण निराश होऊ शकतो? या प्रश्नाचं असं एक उत्तर नाहीये. प्रश्न महत्वाचा आहे, पण प्रश्नाचं एक उत्तर नाहीये. एकतर एक महत्वपूर्ण गोष्ट आपण समजून घेतली पाहिजेत की जातवर्गीय समाजातून जेव्हा 2 स्त्री पुरुष एकमेकांचा प्रेम संबंध प्रस्थापित करतात तेव्हा ते सर्वस्वी आपल्या जाणीव नेणीवीपासून मुक्त नसतात. आणि ती जाणीव नेणीव जी आहे ती सदोदित त्यांच्या संबंधांना एका अर्थानं म्हणाल तर प्रभावित करत असते. त्यामुळं विशेष करून चळवळीमध्ये ज्यांनी आंतरजातीय विवाह केले किंवा प्रेमविवाह केले, या सगळ्यांचे जर अनुभव आपण लक्षात घेतले तर काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की पितृसत्ता ही काही कुठल्याही स्वरूपामध्ये नष्ट झालेली नाहीये त्यांच्या मनातून, त्यांच्या व्यवहारातून, विशेषतः पुरुषांच्या व्यवहारातून किंवा स्त्रियांच्या व्यवहारातून. हे काही प्रमाणात आपल्याला दिसतच. म्हणजे जाती काही प्रमाणामध्ये जाणीवपूर्वक उलगलेल्या काही कुटुंबांच्या संबंधांमध्ये दिसतात, परंतु अनेक वेळा असं झालेलं आहे की प्रेम संबंधांमध्ये आंतरजातीय विवाह झाले आणि कालांतरानं जातीच्या ओळखी, जातीच्या भावना या
पुन्हा त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक महत्वपूर्ण गोष्ट समजणं गरजेचं आहे की हे तुमचा जाणीवपूर्वक जर निर्णय असेल तर मग तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की निडीव जाणीवेमध्ये असलेले हे जे काही ब्राह्मणी पितृसत्तेचे आकृतीबंध आहेत किंवा भांडवलशाहीचे आकृतीबंध आहेत, वर्गीय आकृतीबंध आहेत, हे नीट समजून घेत एकमेकांना बदलत किंवा स्वतः बदलत, विशेषतः स्वतः बदलत आणि इतरांना पण बदलत, असं तुम्हाला तो एका अर्थानं लढा पुढे न्यावा लागतो. अदरवाईज काही प्रमाणामध्ये सहनशीलतेची भूमिका विशेष करून स्त्रियांच्याकडं भारतीय प्रेमसंबंधामध्ये सहनशीलता आणि त्याग दिलेला आहे. तर तो त्याग आणि सहनशीलता याच्या चौकटीमध्ये ही लग्न जी आहेत ती लग्नांमधला जो चाचलेपण आहे किंवा जे एका अर्थानं म्हणाल तर छळ आहे किंवा त्रास आहे हा सहन केला जातो म्हणून किंवा निभवलं जातं. आणि त्यामुळं हे आयडियल त्याचं काही नाहीये. म्हणजे आपण एका विशिष्ट पातळीवरती असं अपेक्षित धरतो की चळवळीमधले वेगवेगळ्या जातींमधून आलेले दोन स्त्री पुरुष जेव्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करतात तेव्हा ते एका अर्थानं क्रांतिकारी समाज चळवळीचे घटक असल्या कारणानं या सर्व प्रकारच्या वैचारिक प्रभावापासून मुक्त असतात. तर हा जो वैचारिक प्रभावापासून मुक्त असणं अशी जी कल्पना आपण करतो ते वास्तव नसतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थात्मकता म्हणून कुटुंब संस्था आणि जाती व्यवस्था ही या ना त्या पद्धतीनं क्रीपिंग होत असते, म्हणजे येत असते. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंतरजातीय विवाह केला तरी देखील विवाहाच्या पाठीमाग असणाऱ्या दोघांच्याही कुटुंब संस्थेचं एक आणि हा दबाव जो आहे तो दबाव हा राहतोच की माझी आई ही पारंपरिक जाती व्यवस्था मांडणारी आहे आणि जी पत्नी म्हणून आलेली आहे ती दुसऱ्या जाती गटातली आहे, परंतु माझ्या आईला मान्य नाहीये आणि माझी आई ही पारंपरिक चौकटीमध्ये सासूपणा करत राहते आणि ती जी आहे तिला विवाह नावाची गोष्ट आणि विवाहाच्या गोष्टींमधलं काही प्रमाणामध्ये तू म्हटल्याप्रमाणे काही सबलेशनची पोझिशन घेऊनच ते निभवण्याची पोझिशन त्या संस्थात्मक चौकटीमध्ये येते. त्यामुळे एक महत्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे काय की काय सातत्य बदललंय तुमच्यामध्ये. जेव्हा तुम्ही प्रेमविवाह केला तर प्रेमविवाह केल्यानंतर जो परंपरेने आलेल्या संस्थात्मक ढाच्यामध्ये तुमची कुठं एका अर्थानं सिच्युएशन आहे, तुम्ही कुठे सिच्युएट झालेला आहे, तुम्ही सिच्युएट तिथंच असाल जातवर्गीय व्यवस्थेमध्ये. तर मग तुम्ही प्रेमविवाह केल्यानंतरही तुमच्या आकांक्षा तुमच्या वांछा या तशाच पद्धतीने उभ्या राहतात ज्या सर्वसाधारणरित्या जातवर्गीय समाजामध्ये प्रारित होत असतात. म्हणजे प्रेम करायचं म्हणजे काय करायचं तर वाढदिवस माझा लक्षात ठेवला पाहिजे, माझ्यासाठी काही खरेदी गोष्टी केल्या पाहिजेत, मला विशिष्ट केलं पाहिजे. मग विशिष्ट कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दलच्या आकांक्षा या प्रामुख्यानं जात भांडवली व्यवस्थेमध्येच घडतात की मला विशिष्ट मानलं पाहिजे. आणि प्रेमामध्ये विशिष्टतेची कल्पना मध्यवर्ती असते की मी तुला विशिष्ट आहे तू मला विशिष्ट आहे. या कल्पनेशिवाय प्रेम हे उभं राहत नसतं. मग त्या विशिष्टतेच्या मागण्या या कुठून येतात, त्या विशिष्टतेच्या मागण्या तिथून येतात. त्याचे संदर्भ तर सहजासहजी एका अर्थानं बाजूला करता येत नसतात आणि ते कळत न कळत राहतच असतात. त्यामुळं एका अर्थानं स्वयंपाक करण्याची जबाबदारी ही काही पुरुष घेतोच असं नाही किंवा पुरुषाने घेतलीच तरी देखील पुरुषानं ते केलेलं प्रिव्हिलेज मानलं जातं. पुरुषाला त्याचा किताब मिळतो, पुरुषाला त्याचं श्रेय मिळतं, पुरुषाला त्याची एका अर्थानं एक्नॉलेजमेंट मिळते, स्त्रियांना ते मिळत नाही. त्यामुळे विषम संबंधांचा आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध हा कायमच राहतो आणि त्यामुळं विवाह संबंध ही काहीशी एका अर्थानं जातीव्यवस्थेच्या किंवा एकंदर पितृसत्तेच्या किंवा भांडवलशाही व्यवस्थेच्या चौकटीमधली क्रांतिकारी एका अर्थानं कृती आहे. हे काही प्रमाणात जाणीवपूर्वक प्रवासाच्या अनुषंगानेच ठरवावं लागतं. हा जाणीवपूर्वक प्रवास हा प्रत्येकाने करायचा असतो आणि त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची एक कळत न कळत आपण दिलेली सूट पण असते आणि त्यामुळे अर्थातच हे पेचदायक प्रसंग आहे. याचा काही एका अर्थानं निर्णायक उत्तर नाही. कुठलंही एका अर्थानं चळवळीतलं प्रेम हे त्या अर्थानं आयडियल
एका अर्थानं मानू नये किंवा मांडलं तरी देखील ते कितपत असतीलच का याच्याबद्दलच्या शंका राहतीलच. कारण जोपर्यंत जात्यंताची क्रांती होत नाही तोपर्यंत त्या प्रकारचं प्रेमाचं प्रारूप हे पुढच्या टप्प्यावरती येत. ते संक्रमणशील होऊ शकतं आणि संक्रमणशीलतेचे काही आदर्श मांडता येऊ शकतात. संक्रमण समाजामध्ये सुद्धा काही उत्तम आदर्श असतात, तसे ते काही प्रेम संबंध आदर्श बनू शकतात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर माझा प्रश्न असा आहे की प्रेम ही जर दोन जीवांचे एकमेकांसोबत येण्यासाठी जर पुरवठ असेल तर पारंपरिक पद्धतीने जे लग्न विवाह ठरतात आणि दुसऱ्या बाजूला चळवळीमध्ये मुद्दामून ठरवून असे लग्न केली जातात, केवळ एक सामाजिक बदल करण्याच्या विचारातून हे घडत असतात, तर मग हे प्रेमावर तयार झालेलं हे नातं नसतं तर हे कुठपर्यंत टिकण्याची शक्यता असते किंवा त्याचे पुढे काय परिणाम होण्याची शक्यता असते? हा मुद्दा थोडासा मी पुन्हा सांगेन की जसं मी आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की ही बाब जी आहे ती अधिक समजून घेण्याची आहे. जेव्हा आपण अरेंज मॅरेज करतो आणि चळवळीमध्ये आपण ठरवून आंतरराष्ट्रीय विवाह करतो की नाही मला आंतरराष्ट्रीय विवाह करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी एक प्रेम संबंधाचा जो एक विशिष्ट अनुभव आहे त्याच्या आधीच आपण अरेंज मॅरेज करतो आणि पारंपरिक चौकटीमध्ये अरेंज मॅरेज करतो, तर हे काय आहे आणि याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत? एक दोन गोष्टी आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. पारंपरिक चौकटीमध्ये आता सुद्धा काही प्रमाणामध्ये निर्णय स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. म्हणजे आता विशेष करून मोठ्या प्रमाणात समकालीन समाजामध्ये स्त्री पुरुषांच्या अनुकूलतेला स्वीकारलं जातं. स्त्रियांच्या अनुकूलतेला कमी स्थान आहे, पुरुषांच्या अनुकूलतेला तरी स्वीकारलं जातं. अनेक विवाह जे आहेत ते पुरुषांच्या मर्जीने केले जातात. अजूनही निर्णय स्वातंत्र्य दिलं जात नाही अशा उदाहरणं खूप आहेत आणि काही जातींमध्ये, काही समुदायांमध्ये, काही कुटुंबांमध्ये असं घडलेलं पण. परंतु आता काही प्रमाणामध्ये निर्णय स्वातंत्र्य मानलं गेलेलं आहे हे समजलं पाहिजे. तसंच जेव्हा चळवळीत अरेंज मॅरेज केलं जातं तेव्हा निर्णय स्वातंत्र्य असतं. आता जो निर्णय तुम्ही घेता, एखादी मुलगी तुम्हाला आवडते तर हे अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी आवडणं नावाची काय बाब असते किंवा हा प्रेमाचा जो अनुभव असतो तो एक भ्रम असतो. आता हा भ्रम जो असतो तो भ्रम अनेक ठिकाणी तुम्हाला विशेषतः लाखानं हे सांगितलेलं आहे की तो एक विशिष्ट प्रकारचा एक प्रतिबिंबच असतं, एक विशिष्ट मृगजळच असतं, प्रतिबिंब मृगजळ असतं असं त्याचा शब्द वापरलेला आहे. तो एक भ्रम असतो. आता हा खरोखरच तो जे म्हणतोय त्या प्रकारचा भ्रम, संकल्पना प्रेमामध्ये काही अंशी काम करते आणि अनेक वेळेला प्रेम याचा सुरुवातीचा अनुभव झाला, नंतरच्या कालखंडामध्ये हे प्रेम संबंध विकोपाला गेलेले आपल्याला आढळून येतात आणि अनेक ठिकाणी आपल्याला प्रेमाच्या नंतरही एखादा विस्फोट होताना पाहायला मिळतो किंवा एका अर्थानं फारकत होताना पाहायला मिळते. किंवा अनेक वेळेला अरेंज मॅरेज हे प्रेम विवाहापेक्षा अधिक टिकतात की काय नाही याच्याबद्दलची चर्चा सुरू राहते. प्रेम या कल्पनेचा जो थरार आहे, प्रेम या कल्पनेचं जे नाट्य आहे याचा अनुभव प्रत्येकाला असतो. अर्थातच हा मुद्दा काही प्रमाणात आपण नीट समजून घेतला पाहिजे की हा थरार हा काही प्रेमाचं एकमेव आकलन करण्याचा मुद्दा नाहीये की मला एखाद्या मुलीकडे पाहिल्यावरती किंवा मुलीला कुठल्या तरी मुलाकडे पाहिल्यावरती एक विशिष्ट पातळीवरची भावुकता निर्माण झाली आणि एक विशिष्ट पातळीवरचं असोशी निर्माण झाली, एक विशिष्ट पातळीवरचं आकर्षण निर्माण झालं. ही आकर्षणाची जी लाट आहे तो आकर्षणाचा तीव्र अनुभव जो आहे
तो आकर्षणाचा तो थरार आहे, ते प्रेम आहे असा एक विशिष्ट पातळीवरचा अनुभव प्रत्यय जो येत असतो, ते प्रेम आहे का याच्याबद्दल काहीच आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्यात भ्रमाच्या शक्यता जास्त असतात. मग प्रेम काय आहे याच्याबद्दलचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे साहचर्यभावी प्रेम या संबंधात. म्हणजे कोणत्याही पातळीवरती जे पॅशनेट लव्ह आहे, भावुकता जी आहे, कामुकता आणि भावुकता ह्या दोन गोष्टींच्या शिवाय जेव्हा तुम्ही एकमेकांच्या संबंधांमध्ये संवाद करायला लागता, एकमेकांशी समजून घ्यायला लागता, एकमेकांच्या बरोबर जगायला लागता, तेव्हाच खऱ्या अर्थानं प्रेम उभं राहतं. ते प्रेम जे आहे ते प्रेम त्या अर्थानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 कसोट्यांवरती आहे की तुम्ही एकमेकांचा आदर केला पाहिजे, तुम्ही एकमेकांच्या काळजी घेतली पाहिजे, तुम्ही एकमेकांची जबाबदारी पार पाडली पाहिजेत आणि तुम्ही विचार विनिमय केला पाहिजे. अशा या 4 कसोट्यांवरती साहचर्यभावी प्रेम उभं राहतं. आता मीच तुम्हाला प्रश्न विचारेन की हे साहचर्यभावी प्रेम हे जर चळवळीतल्या विवाहाच्या कल्पनेमध्ये असेल तर ते विवाह चांगले होतील. आणि ते जर एकमेकांना देऊ करणं, एकमेकांच्या बद्दलचा आदर देऊ करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आणि विचार विनिमय करणं हा जो आहे आणि त्यात आनंद घेणं, म्हणजे तुमचा सहवास, तुमचा एका अर्थानं हे यात तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट आली पाहिजे, समजली पाहिजे. अनेकदा काय होतं की भ्रम अनेक प्रकारचे असतात. उदाहरण सांगायचं तर रूप आणि गुण याचं विशेष करून अनेक प्रकारच्या चौकटी असतात की रूप जे पाहतो आपण स्त्रीचं किंवा पुरुषाचं, त्याच्यामुळे एक रोमांच उभा राहतो, त्याच्यामुळे एक आकर्षण निर्माण होत असतं. आणि स्वभाव जो आहे तो स्वभाव आपल्याला वाटत असतो की खूप चांगला आहे, तसा तो स्वभाव नाही असं नंतर प्रत्ययाला येतं. असं जे एका अर्थानं ज्याला ट्रॉमॅटिक इन्काउंटर असा शब्द वापरलाय लाकानं, त्या स्वरूपातलं प्रेम जे आहे ते प्रेम जर आपण बाजूला ठेवलं आणि प्रामुख्यानं साहचर्यभावी प्रेमाची संकल्पना आपण मध्यवर्ती केली तर पारंपरिक असो किंवा एका अर्थानं चळवीतलं एका अर्थानं अरेंज मॅरेज असो, त्याच्यामध्ये हे जर 4 निकष हे पाळले जात असतील, 4 निकष हे पारंपरिक समाजात पाळले जात नाहीत, हे समजून घ्या. बायकोला मान देतो म्हणजे आमच्या घरामध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय की बायकोचा ऐकणारा नवरा बायक्या आहे, बायल्या आहे, बायकेचा ऐकतो, अशा टीका या आजूबाजूचे सगळे नातेवाईक करायला लागतात. आणि तो समभाव जो आहे तो समभाव कुटुंब संस्था उभाच करू देत नाही. कुटुंब संस्था जो आहे तो जुन्या काळामध्ये सुद्धा स्त्री पुरुषांना, जुन्या काळामध्ये स्त्री पुरुषांनी एकमेकांची बोलणं याच्यात मर्यादा होते पारंपरिक जाती समाजात. इतकं कडेकोट प्रकरण होतं की तुम्हाला फक्त लैंगिक संबंध करण्यापुरता अवकाश जो आहे तो अवकाश तेवढा स्पेस दिला जायचा. अदरवाईज एकमेकांची मैत्री करावी, एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांची इच्छा आकांक्षा समजून घ्याव्यात, एकमेकांच्या हौशी, एकमेकांच्या छंद याच्यामध्ये एकमेकांनी एकमेकांना सहकार्य करा, असं काहीच नव्हतं. हे समजून घ्या भारतीय जाती समाजामध्ये. त्यामुळे साहचर्य भावी प्रेम उभं राहिलं म्हणजे कुठं उभं राहिलं, जबाबदाऱ्यांमध्ये उभं राहिलं. लेकरांना वाढवताना, कुटुंबाला सांभाळताना एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून 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 मग एकमेकांच्या विषयीचं एका अर्थानं प्रेम जे आहे, एकमेकांचा आदर जो आहे तो वाढत गेलेला आहे, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती वाढलेली आहे, ती या जबाबदारींच्या वाटेवरती सातत्यानं चालण्यात होऊन झालेली आहे. पण तरी देखील तुम्हाला समजलं पाहिजे की या भावना निर्माण झाल्या. आपली पत्नी जी आहे त्या पत्नीविषयीचा आदर निर्माण झाला, कारण तिनं सातत्यानं तुमच्या वाटचालीमध्ये साथ दिली आणि त्यामुळे तो आदर असते असते निर्माण झाला. तो आदर दाखवायला पण इच्छा व्हायला लागली. जुन्या काळात तो आदर दाखवणं म्हणजे चूक मानली जायची. या सगळ्या गोष्टी पारंपरिक विवाहामध्ये सुद्धा या न त्या स्वरूपामध्ये राहिल्या. या जर तुम्ही तुमच्या चळवळीतल्या अरेंज मॅरेज मध्ये तुम्ही जर या गोष्टी समत्वभावी प्रेम ही जी गोष्ट आहे ही जर मध्यवर्ती केलीत आणि चळवळीमध्ये एकमेकांना साथ देताना किंवा कुटुंबात एकमेकांना साथ देताना, लेकरांना एकमेकांना वाढवताना, विचार विनिमय करणं, एकमेकांना आदर देणं, एकमेकांची काळजी घेणं, जबाबदाऱ्या उचलणं, यातून जर तुम्ही साहचर्य प्रेमाची चौकट उभी केली तर ती जास्त फलप्रद होते. प्रेम म्हणजे ट्रॉमॅटिक इन्काउंटर या स्वरूपामधला भ्रम जो आहे तो भ्रम हा कोणत्याही स्वरूपामध्ये दीर्घकालीन प्रेमाला टिकवणारा नसतो. पॅशनेट लव्ह हे
अनेक प्रकारच्या अडचणींमधून जातात. प्रेमाचा तीव्र असा प्रकारचा अनुभव हा दोलायमान असतो. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रेम भंगानंतर आत्महत्यांची प्रवृत्ती खूप असते. स्वतःचा एका अर्थानं आत्मघात करण्याची प्रवृत्ती, स्वतःचा अपमान झाल्याची प्रवृत्ती, ही त्या व्यक्तीशी आपलं सत्व बांधल्याची जी एक चौकट आहे, तो लाखा सांगतोय की दुसऱ्याच्या एका अर्थानं प्रतिमेमध्ये स्वतःचीच प्रतिमा उभी करणं, तिचाच खूप एका अर्थानं विचार करणं, यातून जो एक विशिष्ट प्रकारे प्रेमाविष्कार होत असतो त्याची कोंडी होत असते. आणि त्या प्रकारच्या एका अर्थानं प्रेम संकल्पनेपासून आपण काहीच साहचर्यभावी प्रेमाच्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पनांचा निर्वाह करण्याची भूमिका घेतली पाहिजे. अगदी साहचर्यभावी प्रेमात सुद्धा एका अर्थानं प्रेमाचा खेळ असतो. प्रेमाचा खेळ अनेक प्रकारे खेळला जातो. त्याच्यामध्ये रुसणं, त्यानंतर रागवणं, लाडीगोडी लावणं, एकमेकांच्या स्तुती करणं, रंजन करणं, रिझवणं, असे खेळ जे आहेत ते प्रेम संबंधात निरंतर गरजेचे असतात. हा भाषिक पातळीवरचा सुद्धा एक महत्वाचा आकृतीबद्ध प्रेम संबंधांना बांधत असतो. आणि त्यामुळे ह्या प्रेम संबंधाचा जो एकंदरीतच आकृतीबंध आहे तो जर आपण पाहिला आणि त्या चौकटीमध्ये प्रेमाकडे पाहिलं तर मला असं वाटतं की चळवळीत सुद्धा अरेंज मॅरेज केले जातात. त्याला काही यांत्रिक मानायचं कारण नाही. यांत्रिक तेव्हा जरी ते तुमच्या पसंतीचे नसतील तर, यांत्रिक तेव्हा की तुम्ही केवळ जाती मोडण्यासाठी मग आंतरजातीय विवाह करत असाल. शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीच्या संबंधामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या प्रेमाचा आविष्कार केलाच पाहिजे. जी पुरवट आहे या सहजीवनाची की प्रेम असलं पाहिजे. मग ते प्रेम या 4 कसोट्यांवरती कसं उभं करता येईल यासाठी काही प्रमाणामध्ये घेवाणदेवाण, या स्वरूपामध्ये काही मागे जाणं, पुढे जाणं, एकमेकांना समजून घेणं, अशा अनेक मुद्दे याच्यामध्ये असतात. आणि कुठल्याही पातळीवरती आदर्श प्रेम अशी स्थिती ही नसते. प्रत्येकानं आपापल्या नातेसंबंधातून एका अर्थानं स्वतःला इतरांना घडवताना, बदलताना त्याचा एक विशिष्ट पातळीवरचा आत्मप्रत्यय घ्यावा लागतो. आणि तो एकमेकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं प्रेम हे अत्यंत अद्वितीय आणि विशिष्टच असतं. आणि त्या चौकटीतच त्याचा विचार केला पाहिजे. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की जी एरिक फ्रॉमनं दिलेली पुरवट आहे त्या पुरवटीच्या साहचर्यभावी प्रेमाच्या या 4 कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यांच्या अनुषंगानं मग तुम्ही प्रेमविवाह करा किंवा अरेंज मॅरेज करा, या 4 कसोट्यांचा निर्वाह करा असं मी म्हणेन. सर, आणखी एक प्रश्न आलेला आहे. मुक्त प्रेम म्हणजे काय? मी ज्या 20व्या शतकाच्या कालखंडाविषयी बोलत होतो त्याच कालखंडामध्ये मुक्त प्रेमाची कल्पना आहे. विशेषतः या कालखंडात 3 सर, माईक म्यूट झालेला आहे तुमचा. मुक्त प्रेम ही जी एक विशिष्ट प्रकारची कल्पना आहे ती कल्पना मुख्यतः या 1920च्या दशकानंतर, 1920-30च्या दशकानंतरच ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतात उदयाला आलेली आहे. 3 विचारवंतांचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या महाराष्ट्रावरती पडला. ज्याला विशेषतः तरुणांच्या वेगवेगळ्या संघटना भारतभरामध्ये 1920 नंतर उदयाला आल्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगतसिंग याची संघटना आहे. भगतसिंग सुद्धा प्रेमाची भाषा बोलतो. अशा संघटना बंगालमध्ये, पंजाबमध्ये, महाराष्ट्रामध्ये उदयाला आल्या. या ज्या तरुणांचे जे आविष्कार आहेत या आविष्कारांच्या पाठीमागे 3 विचारवंत आहेत. एक म्हणजे कार्ल मार्क्स आहे, दुसरा विचारवंत जो आहे तो फ्राईड आहे आणि तिसरा विचारवंत जो आहे तो रसेल आहे. रसेल हा काही प्रमाणामध्ये विवाह संबंधांचा जो प्रेम संबंध आहे त्याच्या मर्यादांच्यावरती बोट ठेवतो आणि एका अर्थानं विवाह संस्थेबाहेर च्या प्रेमाची संकल्पना जी आहे ती उभी करतो. आणि त्यामुळं न नैतिकता म्हणजे प्रेम संबंध जो आहे तो नैतिकतेच्या पाशाशिवाय असा उभा केला पाहिजे. आणि अनैतिक म्हणत नाहीत ते, न नैतिक म्हणतायत. नैतिकतेच्या चौकटी पार करून त्याच्या शिवाय असा एका अर्थानं
प्रेम संबंध हा मुक्त प्रेमाच्या कल्पनेमध्ये येतो. विशेषतः मार्क्सवादी परिघातल्या काही तरुणांनी आणि काही प्रमाणामध्ये ज्याला आपण तत्कालीन कालखंडामध्ये मार्क्सवादी हे पण झालं, त्याच्यामध्ये असे विचार मांडणारे काही होते. अर्थातच मार्क्सवादामध्ये त्याला मर्यादा होती, त्यामुळे मार्क्सवादाच्या बाहेर अशा प्रकारचे कल्पना बाळगणारे तरुण होते आणि तरुणी होत्या. त्याचा नंतरच्या कालखंडामध्ये जो विस्तार आहे, आयडिओलॉजिकल विस्तार ज्याला म्हणता येईल, किंवा त्याचा एक कलही म्हणता येईल, त्याला आध्यात्मिक कलही लावण्याचा प्रयत्न रजनीशांनी केला. आणि मुक्त प्रेमाच्या संबंधातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या इतिहासाच्या टप्प्यावर विशेषतः मांडल्या गेल्या. पण व्यवहारता मात्र विवाह संस्था, कुटुंब संस्था याच्या चक्रामध्येच प्रेम संबंधाची रचना किंवा प्रेम संबंधाची कल्पना सातत्याने भारतीय समाजात केली गेलेली आहे. मुक्त प्रेम ही संकल्पना फार कमी वेळा व्यवहारामध्ये किंवा याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. मूलतः एका अर्थानं लग्न संबंधाच्या आणि पती पत्नी संबंधाच्या चौकटीमध्येच किंवा प्रेमिक प्रेमिकाच्या संबंधामध्येच विवाह ही कल्पना उभी राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मोनोगॅमीची, एकमेकांच्या प्रतीच्या निष्ठेची कल्पना पुढे आलेली आहे.